नमस्कार करतो, काय मागायचं असेल ते मागतो, काय सांगायचं असेल ते सांगतो आणि त्याच्यानंतर काय प्रदक्षिणा घालतो, प्रसाद असेल ते घेतो आणि निघून येतो. आणि अनेक मंदिरांच्या बाबतीत तसं होतं. पण मुळात हे मंदिर हे एखाद्या म्युझियम सारखा प्रकार असतो, एखादं वस्तू संग्रहालयासारखं असतं. ठीक आहे, प्रत्येक मंदिरच असं असतं की आत्ताची नवीन बांधलेली मंदिरं अशी आहेत असं काही नाही. बोला सर. सॉरी डिस्टर्ब करतोय. ती एक छोटीशी स्क्रीन दिसते आपल्या स्क्रीनवरती, ती घालवता येईल का? त्याला ओके 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 एक सेकंड. गेली का? हो सर, गेली. थँक्यू सर. तर त्यामुळे आपण मंदिर कसं बघायचं किंवा त्यात काय बघण्यासारखं असतं. सुदैवाने महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा शिल्प समृद्ध अशी भरपूर मंदिर आहेत. म्हणजे आपण त्या बाबतीमध्ये आपला देश प्रचंड श्रीमंत आहे की तो जगात एवढ्या श्रीमंती कोणाकडे नाही. अनेक राजवटी आपल्याकडे समृद्ध होऊन गेल्या आणि त्यांनी त्यांच्या पाऊलखुणा या आज मंदिरांच्या रूपाने आपल्या समोर ठेवल्यात. आपल्याला त्यांचा इतिहास किंवा त्यांची ओळख ही या देवळांमुळे होते, त्यांनी पाडलेल्या नाण्यांमुळे होते, त्यांनी काही शिलालेख करून ठेवले असतील, ताम्र पडलेले असतील त्याच्यामुळे होते, त्यांच्याबद्दल कोणी इतरांनी लिहिलं असेल तर त्यांच्यावरनं होतेच. पण आज देवळं हा जो प्रकार आहे किंवा मंदिर हा जो प्रकार आहे स्थापत्याचा, हा या लोकांनी आपल्या समोर उभा करून ठेवलाय. त्या लोकांनी त्यांचं सामर्थ्य या देवळांच्या रूपाने त्यावेळेला मांडलेलं होतं. जितका राजा समृद्ध, जेवढा पैसा त्याच्याकडे जास्त, तेवढा तरी ज्या देवाच्या कृपेमुळे मला हे राज्य मिळालं त्याच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्या राजांनी ही देवळं बांधली, मोठमोठी मंदिरं बांधली, त्याच्यावरती निरनिराळ्या मूर्ती शिल्पकाम करून घेतलं आणि ती आज आपल्या समोर एक शोकेस आहे, उघडलेली आहे. फक्त ती कशी बघायची किंवा का पाहायचं हे थोडं जर आपल्याला म्हणजे ही एक प्रकारची डोळस भटकंती होते आपली, की हे जर आपल्याला लक्षात आलं तर ते मंदिर अजून चांगल्या प्रकारे आपल्याला बघता येतं. अनेकदा विशेष करून मराठवाड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर खूप अशी शिल्पजडित किंवा अशी जुनी यादव काळातली, कल्याणी चालुक्यांच्या काळातली मंदिर आज मराठवाड्यात भरपूर आहेत. मराठवाड्यामध्ये किती मंदिर आहेत तर लीळाचरित्र नावाचा जो ग्रंथ लिहिला महानुभाव पंथाचे जे अध्वर्यू होते चक्रधर स्वामी, त्यांनी त्याच्यामध्ये जवळजवळ 300 पेक्षा जास्त मंदिरं त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेत आणि ती त्यांनी लिहिली. मुसलमानी आक्रमणामध्ये बरीचशी मंदिरं ही पूर्णपणे नष्ट झाली, काही मंदिरं ही भग्न झाली, पण तरी सुद्धा आज मराठवाड्यामध्ये प्रचंड संख्येने मंदिरं उभी आहेत. आणि त्याच्यातली अगदी विशेष करून सांगायचं झालं तर आपल्याला औंढ्या नागनाथ आहे, त्याच्यानंतर धारासूर, जाम, त्याच्यानंतर तुमचं निलंगा, पानगाव, अशा अनेक गावांना, बीड, मुखेड, नांदेड, अशा अनेक गावांना आज मंदिरं उभी आहेत आणि ती मुद्दामून पाहावी अशी. नुसती त्या भागातच नाही तर आपल्याकडे जो खानदेश भाग आहे त्याच्यामध्ये झोडग्याचं मंदिर ज्या धुळे मालेगाव रस्त्यावर आहे, किंवा कोल्हापूरला गेलात तर खिद्रापूरचं मंदिर, अशी आपल्याला असंख्य नावं सांगता येतील ती आज आपल्या समोर उभी आहेत. गंमत अशी होते जेव्हा आम्ही ती मंदिरं बघायला जातो किंवा कोणाला दाखवायला जातो तेव्हा बरीच मंडळी येतात, एक 5 ते 7 मिनिटात मंदिर बघतात, प्रदक्षिणा घालतात किंवा नमस्कार करतात आणि निघून जातात. कधी कधी वेळ नसतो म्हणून, नाही तर त्यांना सांगावं लागतं की अरे हे ना, हे जे बांधलंय किंवा हे जे एवढं मोठं उभं केलं ते जरा वेळ काढून बघण्यासाठी आहे. पण त्यांची पण चूक नसते, कारण त्यांनाही माहित असतं की नक्की काय बघायचं आणि किती वेळ घालवायचा शेवट इथे. समजा हे समोर दिसणारं जे मंदिर आहे, हे सिन्नरचं मंदिर आहे गोंदेश्वराचं, किती वेळ बघायचं, आता हे बघितलं, फिरलं आणि गेलो. त्याच्याबद्दलची थोडीशी जरी माहिती असेल आपल्याला तर ते मंदिर आपण जास्ती डोळसपणे बघायला लागतो आणि मग त्याच्यावर असलेलं शिल्पकाम किंवा त्या मंदिराचं स्थापत्य हे आपल्याला आपल्याशी बोलायला लागतं. माझे गुरु डॉक्टर देगलूरकर सर यांनी याच नावाने पुस्तक लिहिलंय की मंदिर कसे पाहावे. काय बघाल मंदिरामध्ये तुम्ही जाल तेव्हा. मग त्यांनी त्याच्यात मंदिराचा इतिहास दिलाय की कशी दिसतात, आपल्याला कुठपासून मंदिरं दिसायला लागतात, त्याचं आधीचं स्वरूप काय होतं वगैरे वगैरे. आपण आज काही त्या विषयात पडणार नाही आहोत, पण काही काही गोष्टी ज्या आपल्याला सहजगत्या मंदिरात दिसतात तर त्या कशासाठी किंवा का पाहाव्यात हे सांगण्याचा प्रयत्न आहे. स्लाइड बदलली ना ही. तर आपण मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा घंटा वाजवतो, आपल्याला इथे दिसतेय, आणि घंटा वाजवतो म्हणण्यापेक्षा घंटा बडवतो हा शब्द जास्त योग्य आहे त्याला. आपल्याला वाटतं आपण घंटा वाजवली की देवाला उठवू आणि देव उठल्यानंतर आपल्याकडे बघेल आणि मग आपलं काय कारण आहे किंवा काय मागायचंय किंवा काय सांगायचंय ते आपण त्याला सांगू आणि निघून जाऊ. मुळात घंटेचा इंग्रजी शब्द जो बेल आहे आणि ती दारात असते त्यामुळे आपल्याला ती डोअर बेल वाटते ऍक्च्युअली, पण त्याचा उपयोग किंवा त्याचं प्रयोजन मुळात ते नाहीच.
देवाला घंटा वाजून उठवायची काही जरूरच नसते आपल्याकडे. तर आपण म्हणतो देव सदैव जागा आहे आणि तो कायमच आपल्याकडे बघत असतो. मग ती गेल्यावर घंटा कशाला दिली आहे? म्हणजे मी आलोय त्याची वार्ता सांगण्यासाठी दिली आहे, तर त्याचा उद्देश तो नाही आहे. ती जी घंटा आहे त्याच्या खाली उभं राहायचं आणि एक टोल वाजवायचा. आपण जेव्हा देवळात जातो देवाच्या दर्शनाला, तेव्हा अनेक गोष्टींचे विचार मनामध्ये असतात, कारण आपण बाहेरनं देवळात चाललेलो असतो. ते सगळे विचार आपण घंटेच्या खाली उभं राहिलं आणि एक टोल वाजवला की त्यातनं जो नाद निघतो, रेझोनन्स, त्यांनी आपल्या मनामधल्या अनेक विचारांचे कल्लोळ असतो तो शांत व्हायला आणि आपलं देवाकडे जाताना एक शांत मन किंवा कॉन्सन्ट्रेशन व्हायला अतिशय मदत होते. हा शास्त्रीय प्रयोग आहे, हा कोणीही करू जाऊ शकतो. घंटेच्या खाली उभं राहून एक टोल वाजवायचा, डोळे मिटून उभं राहिला की तुम्हाला समजेल की एक शांतपणा, अनेक विचार आपल्या डोक्यात असतील तर ते कमी होतात आणि मग आपण दर्शनाला जातो. त्याच्यासाठी ती दारात ठेवलेली असते. आणि मग ते सगळं दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला काही शांतपणा किंवा त्याची काही गरज नसते. त्यामुळे आपल्याकडे असं सांगितलं होतं की देवळातनं बाहेर जाताना घंटा वाजवू नये. एखादी गोष्ट शास्त्रीय सांगून समजण्यापेक्षा ती त्याला जर का कुठेतरी एक भीती किंवा एक देवाला असं चालतं किंवा असं चालत नाही असं जर आपण सांगितलं तर त्याचा परिणाम सामान्य लोकांवर जास्ती होतो. त्यामुळे असं सांगितलं जातं की नाही नाही, जाताना घंटा वाजवू नये बरं का परत जाताना, कारण मुळात त्याची आवश्यकताच नाहीये. तुम्ही देवळामध्ये येताना तुमच्या देवाशी तुमचं मना काय म्हणतात त्याला तर मुळात देव भोग चढवले जातात. एक असतो अंगभोग आणि दुसरा असतो तो रंगभोग. अंगभोग म्हणजे देवाची पूजा करणं, त्याला मांगलिक द्रव्यांनी स्नान घालणं, त्याला वेगवेगळी आभूषणं वाहणं, त्याला वस्त्र चढवणं, फुलं वाहणं, त्याला वेगवेगळे नैवेद्य दाखवणं, ही सगळी झाली अंगभोग. आणि रंगभोग म्हणजे काय असतं तर देवाच्या समोर उभं राहून कीर्तन, प्रवचन, नृत्य, गायन, वादन हे देवाच्या समोर उभं राहून सादर करायचं, त्याला म्हणतात रंगभोग. हे सगळे रंगभोग आपण देवाला सादर करतो. ते ज्या दगडावर उभं राहून करतो, ज्या शिळेवर उभं राहून करतो तिला म्हणायचं रंगशिळा. त्यामुळे याच्यावरती उभं राहून आपण देवाच्या समोर कीर्तन, प्रवचन, जे सादरीकरण कलेचं करायचं असतं, नृत्य, ते आपण त्याच्यावर करतो. म्हणून ती रंगशिळा असते. पुढे पुढे हा प्रकार जाऊन आपल्याला फक्त कासव दिसतं तिथे आलेलं. नवीन देवळांमधनं गेलात तर तुम्हाला रंगशिळा दिसत नाही, पण जुन्या देवळांमधनं अगदी विशेष दिसते. रंगशिळा हा जो प्रकार आहे हा एका देवळासंबंधी किंवा हे सभामंडप आहे, या सभामंडपामध्ये केलाय. पण कोणार्कचं सूर्यमंदिर जे आहे त्या कोणार्कच्या सूर्यमंदिराची माप ही सगळीच अचाट आहेत. आत्ता जे समोर आपल्याला दिसतंय मोठं मंदिर, तर ते गाभारा नाहीये, या मंदिराचा गाभारा पडलेला आहे आणि जो सभामंडप आहे ज्याला ओडिया भाषेमध्ये जगमोहन असं म्हणतात, तो उभा आहे. या जगमोहनाची माप जर आपण बघितली तर 100 फूट बाय 100 फूट लांबी रुंदी आणि 130 फूट त्याची उंची अशी त्याची माप आहे. इतक्या मोठ्या देवळाला एखादी रंगशिळा करून चालतच नाही, म्हणून त्या राजांनी इथे रंगमंडप उभारलाय. हा जो शिखर असलेला जगमोहन दिसतोय त्याच्या अलीकडे उजव्या हाताला जर आपण बघितलं तर पायऱ्या चढून वरती जायचंय आणि एका चौथऱ्यावरती एक बांधकाम केलेलं दिसतंय. त्याच्यावरती पण पूर्वी शिखर होतं, पण ते पडलंय आणि त्याला रंगमंडप असं म्हणतात, कारण तो अख्खा मंडपच उभा केला त्यांनी. जणू एखादं छोटं देऊळ असतं एवढ्या आकाराचा तो मंडप आहे की ज्याच्यामध्ये ती कला सादर केली जाते. आणि तिथे विशेष करून नृत्य आणि वादन हे होत असणार, कारण या सगळ्या खांबांवरती इथल्या नृत्य करणाऱ्या विविध नर्तकी ज्या आहेत त्यांची शिल्प कोरलेली आहेत. वादकांची शिल्प कोरली आहेत. कोणी मृदंग वाजवतोय, कोणी वीणा वाजवतोय, कोणी झांजा वाजवतोय. मूर्ती किंवा मूर्तीशास्त्र याला इंग्रजीमध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतात, म्हणजे जे न बोलता आपल्याशी काहीतरी संवाद साधू इच्छितात. मग या ठिकाणी ही शिल्प कोरल्यानंतर समजून येतं की हे जे स्थापत्य आहे हे कला सादर करण्यासंबंधीचं काहीतरी स्थापत्य आहे आणि म्हणून तिथे नृत्य आणि नाट्य किंवा नृत्य आणि वादन करणाऱ्या मंडळींची शिल्प कोरलेली आहेत. आपल्याला हे नृत्य मंडप, नृत्यशिळा, रंगशिळा या आवर्जून बघायला पाहिजे देवळात गेल्यानंतर. देवळात गेल्यानंतर अजून एक प्रकार असतो ज्याला छत म्हणतात, सिलिंग.
कोकणामध्ये कर्णेश्वराचं देऊळ आहे संगमेश्वरच्या इथलं, तिथलं हे सिलिंग आहे. कमळाचं फूल असतं असं सिलिंग केलेलं आहे. कल्याणी चालुक्य ही राजवट साधारणपणे इसवी सनाच्या 10व्या ते 12व्या शतकामध्ये होऊन गेली. बिदरच्या जवळ बसव कल्याण म्हणून आहे. या बसव कल्याण पासून ही राजवट उदयाला आलेली दिसते आणि म्हणून त्यांना कल्याणीचे चालुक्य असं नाव पडलं. ही मंडळी महाराष्ट्रामध्ये पण आली होती. मराठवाड्यातली जी निलंगा, पानगाव ही जी गावं आहेत, धारासूर, ही मंदिरं या कल्याणी चालुक्यांनी बांधलेली आहेत. पण मुळात किंवा विशेष करून ह्यांची देवळं जर बघायची असतील तर आपल्याला दक्षिण भारतामध्ये म्हणजे कर्नाटकात जावं लागतं. त्यात सुद्धा गदग आणि हावेरी या 2 गावांच्या परिसरामध्ये साधारण गदग आणि हावेरी पासून एक आपण साधारण 25 किलोमीटरची त्रिज्या जर आखली तर त्या त्रिज्येमध्ये साधारण आपल्याला दोन्ही ठिकाणी मिळून 40 ते 50 अशी कल्याणी चालुक्यांची मंदिरं दिसतील. ते सांगायचं वैशिष्ट्य असं की कल्याणी चालुक्यांच्या मंदिरांवर बाहेरून शिल्पकाम खूप कमी केलेलं असतं, पण त्यांची सिलिंग, ही जी छत आहे म्हणजे सभामंडपाचं असेल किंवा मंदिरामध्ये जाताना जे पोर्च लागतं त्या पोर्चचं छत असेल, ही अतिशय सुंदर आणि इंट्रिकेट कार्विंग केलेली असतात. बघत राहावी अशी छत असतात. बऱ्याचदा छतावर नृत्य करणारा शिव आहे. सप्तमातृकांचे ते भक्त होते त्यामुळे बऱ्याचदा छतावरती सप्तमातृका आहे. काही मंदिरांवरती हावेरीच्या तर मध्ये शिव नृत्य करतोय आणि त्याच्या बाजूनी सप्तमातृका नृत्य करतात असं आहे. आणि हनगळ नावाचं एक गाव आहे. त्या हनगळ गावाचं जे सिलिंग आहे तिथल्या देवळातलं ते अफाट आहे. एक तर ते देऊळ सुद्धा प्रचंड मोठं आहे, पण त्याचं सिलिंग जे आहे ते इतकं उत्कृष्ट आणि सुंदर सिलिंग आणि इतकं भव्य मोठं, म्हणजे त्या सिलिंगचा व्यास जर आपण बघितला तर तो जवळजवळ 25 ते 30 फुटाचा व्यास आहे. एवढा व्यास असलेलं ते सिलिंग. ह्या गोष्टी आपल्याला बघण्यासारख्या आहेत. मुळात त्या राजांनी कलाकारांना मुक्त हस्त दिला होता, पैसे मुबलक दिले होते आणि तुमची कला सादर करा. कारण जेव्हा विविध राज्यांमधले लोक माझ्या इथे येतील तेव्हा मी बांधलेलं हे मंदिर बघतील, माझ्या आराध्य देवतेचं मंदिर बघतील आणि त्याच्यावर तुम्ही केलेली कला बघतील, ती त्यांनी बघावी म्हणून मी हे सगळं एवढं मंदिर बांधतोय. अगदी त्याचं साधं उदाहरण सध्याच्या काळात आपण बघितलं तर आपण गणपतीच्या दिवसामध्ये बघतो की प्रत्येक मंडळ हे काही ना काही डेकोरेशन करत असतं. त्याचा उद्देश हाच आहे की येणारे लोक बघतील, ते डेकोरेशन बघतील आणि आनंद मिळेल त्यांना आणि ते मला ते काय म्हणजे दुआ देतील. तत्कालीन राजांचं हेच म्हणणं होतं की लोकांनी यावं आणि त्या निमित्ताने ही स्थापत्य आणि मूर्तिकला ही कला प्रचंड मोठ्या प्रमाणात बहरली आणि कारण त्यांना आश्रय देणारे राजे पण त्या काळामध्ये होते. हे मगाशी मी म्हणलं तसं हनगळ या गावाचं हे सिलिंग आहे. इतकं अप्रतिम आहे, झुंबर आहे हे. आणि एका खरं तर खूप वाईड अँगल असेल तर याचा फोटो येतो, अन्यथा याचा येऊ शकत नाही किंवा तुम्हाला उताणं झोपून काढायला लागतं. इतकं अप्रतिम सिलिंग माझ्या बघण्यात तरी आलं नाही. कदाचित ते असेलही भारतामध्ये. तुम्हाला दिलवाडा मंदिरं जी आहेत माउंट आबूची त्याच्यावरती दिसतात सिलिंग, पण ती याच्यामध्ये संगमरवरामध्ये केलेली आहेत. बसाल्ट मध्ये केलेली आपल्या इथे दक्षिण भारतामध्ये किंवा कर्नाटकात इतकं अप्रतिम सिलिंग हनगळ सारखं आपल्याला दिसत नाही. खूप रेअर आहे पण खूप अप्रतिम आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर बघण्यासारख्या असतात. कधी कधी वर लक्ष पण जात नाही, कारण आपलं म्हणण्यापेक्षा लोकांचं लक्ष हे देवाच्या मूर्तीकडे असतं आणि ते साहजिक आहे. पण मुळात तो देव जिथे बसलाय त्याच्या बाजूने जे सगळं सजवलंय ती सजावट सुद्धा तेवढ्याच डोळसपणे आपल्याला बघायला पाहिजे किंवा बघितली पाहिजे. कल्याणी चालुक्यांचं दुसरं लक्षण आहे त्यांच्या देवळांचं, ते म्हणजे असे गुळगुळीत पॉलिश केलेले खांब. यातला डावीकडचा हा जर दुसरा खांब तुम्ही बघितलात तर तो इतका पॉलिश केलाय की त्याला मिरर पॉलिश म्हणतो आपण. तसं 11व्या शतकातलं मंदिर आहे. म्हणजे 1000 हे लकुंडी या गावचं मंदिर आहे. 1000 आणि काही याच्यातलं 1075 वगैरे सालातलं हे देऊळ आहे. सीएनसी लेथवर टर्निंग केल्यासारखे खांब आहेत. हे आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे. बरं, आपण विश्वास ठेवायचा नाही म्हणावं तर आपल्या समोर ही वास्तू दिसतीये, ती वस्तू आपल्याला दिसते, आपण त्याला हात लावू शकतो, तो गुळगुळीतपणा आपण फील करू शकतो. 11व्या शतकामध्ये सीएनसी मशीन असण्याचं काही कारणच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर अनेकदा काही सिव्हिल इंजिनियर, काही आर्किटेक्ट ही मंडळी येतात तेव्हा आश्चर्याने बोटं तोंडात घालतात ते, कारण ते म्हणतात अरे ही टर्निंग प्रोसेस आहे. टर्निंग प्रोसेस केल्याशिवाय हे खांब असे होणं शक्य नाहीये. कारण मुळात दगड जो घेतलेला आहे तो दगड काय म्हणतात त्याला चौकोनी स्लॅब येते किंवा अगदी फार असं करू की एक रफ गोलाकार दंड गोलाकार केलेली स्लॅब असेल, पण इतका घाटदार आकार त्याला द्यायचा. पण त्याला वेगवेगळे लेयर्स आहेत, त्या वेगवेगळ्या लेअर मध्ये वेगवेगळं डिझाईन करायचं. म्हणजे कला ही किती उच्च कोटीला गेली होती आणि कलाकार सुद्धा किती उच्च कोटीचे होते याचं आपल्याला हे उदाहरण दिसतं. आपल्याला आश्चर्य याचं वाटतं की आपण समजू शकत नाही की त्यांच्याकडे कमी रिसोर्सेस असताना त्यांनी हे केलंय. तर त्यांनी हे
केलं नाही असं म्हणू शकत नाही, कारण आपल्या समोरच उभा आहे. कोणी गोष्ट नाही सांगत आहे की या देवळामध्ये गुळगुळीत खांब होते, अशी गोष्ट नाही आपण प्रत्यक्ष बघतोय. आणि जवळजवळ या देवळामधले जे काही 17-18 खांब आहेत हे सगळे मिरर पॉलिश असलेले खांब आहेत आणि हाताने आपण बघितलं तर गुळगुळीत केलेले खांब आहेत. त्याच्यावरती बघितलं तर एक प्रकारची डिस्क आपल्याला दिसते. हे सगळं कुठल्या तरी टर्निंग मशीनवर लावून काहीतरी प्रोसेस करून केलेलं आहे आणि नंतर हाताने सुद्धा त्या गोष्टींना फिनिशिंग दिलेलं आहे. या गोष्टी आपल्याला मंदिरात गेल्यानंतर बघायच्या असतात. त्याच्यानंतर आपण बघतो द्वारशाखा. जसं आपण म्हणलं की तो देव बसलाय, माझा आराध्य दैवत, ज्यांनी मला एवढे विजय प्राप्त करून दिले, तो देव, त्या देवाची मूर्ती मी गाभाऱ्यामध्ये प्रस्थापित केली. मग त्या गाभाऱ्याचा दरवाजा साधा कसा असून चालेल? मग मी तिथे कलाकारांना मुक्त हस्त दिला, मी म्हणजे राजानी, आणि मग त्या मंडळींनी तिथे इतक्या आकर्षक द्वारशाखा केल्या. आपण जर का मुख्य दरवाजाची पहिली चौकट, द्वारशाखा म्हणजे या चौकटी आहेत, फक्त त्या दरवाजाच्या बाहेर वाढत 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 गेलेल्या आहेत. त्या आकारणी 3, 5, 7, 9 शक्यतो आपल्याला विषम संख्येत असतात. म्हणजे समसंख्येत नसतात का, तर असं काही नाही, समसंख्येमध्ये पण असतात, पण विशेष करून त्या विषम संख्येमध्ये असतात आणि जास्तीत जास्त 9 द्वारशाखा असतात. इथे पण तुम्ही बघाल तर सगळ्यात आधी म्हणजे जिथून आपण आज जातो गाभाऱ्यात, तिथली जी पहिली द्वारशाखा आहे ती एक, त्याला पत्रशाखा म्हणतो. त्याच्यानंतर डावीकडे आपण बघितलं, डावीकडे बघत जायचं तर सापाच्या वेटोळ्यासारखी एक दिसते. त्याच्या शेजारी एक बघितलं चौकोनी तर त्याला युग्म का युगुल शाखा म्हणतात, ज्याच्यामध्ये सेलेस्टियल कपल, गंधर्व दंपती दाखवलेले आहेत. आणि ही पूर्ण डावीकडनं वरती जाऊन उजवीकडे दाराच्या 3ही बाजूंनी ही शाखा असते. त्याच्या पलीकडे पुन्हा लता वेलींचं नक्षीकाम केलेली शाखा आहे. त्याच्या पलीकडे बघाल तर स्तंभ शाखा म्हणजे खांब असलेली शाखा दिसते. पुन्हा त्याच्या पलीकडे काय आपण त्याला व्याल शाखा म्हणू, युग्म शाखा म्हणू, अशा या शाखा वाढत 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 9 पर्यंत आकडे या शाखांचे जातात. आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये जी काही कला आहे ती कोणाच्या तरी एकाच्या डोक्यात आलं मग त्यांनी केलं असं नाही. त्याला सुसूत्रपणा होता, त्याला गणित होतं. ते विशिष्ट चौकटीमध्ये, फॉर्म्युलामध्ये बांधलेल्या होत्या, त्याला नावं दिलेली होती. तुम्हाला अमुक अमुक करायचं असेल तर तुम्हाला अशा अशा पद्धतीने करायला पाहिजे. मग ते मंदिर घडवणं असो किंवा मंदिर बांधणं असो किंवा मूर्ती घडवणं असो, काही असलं तरी एक ठराविक साचेबंद, त्याला एक काय म्हणतात त्याला, दिशा दाखवलेली होती. मग कलाकाराची कला ही वेगवेगळ्या पद्धतीने फुलत जात असेल, पण मुळात ज्या डायरेक्शन्स होत्या त्या प्रॉपर दिलेल्या होत्या. तशी आपल्याकडे पुस्तकं, त्याचे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये मंदिर कसं बांधायचं, त्याच्यामध्ये हे जे घटक आहेत ते कसे दाखवायचे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अशा गोष्टी, अशी ग्रंथ आपल्याकडे आहेत. त्यामुळे मग प्रत्येक द्वारशाखा किंवा 2 असतील, 3 असतील तर त्यांना काय म्हणायचं, याच्यासाठी आपल्याला द्वारशाखांना त्यांनी नावं दिली होती. एक द्वारशाखा असेल तर तिला स्मरकीर्ती म्हणायचं, 2 असेल तर सुप्रभा, सुभगा, गांधारी, असं करत 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 जातात. सर्वात जास्त संख्या ही 9 द्वारशाखांची असते, ज्यांना पद्मिनी असं म्हणतात. मी मगाशी म्हणलं तसं 5 असेल तर नंदिनी, 7 असेल तर हस्तिनी आणि 9 असेल तर पद्मिनी. पद्मिनी ही सुप्रीम, सर्वात जास्त मॅक्झिमम. आपण जर का कोणार्कचं सूर्यमंदिर बघितलं तर कोणार्कच्या सूर्यमंदिराला मगाशी मी जो सभामंडप दाखवला त्याला 9 द्वारशाखा आहे. आणि मगाशी मी जो कल्याणी चालुक्यांचा उल्लेख करतोय ती गदगच्या परिसरामधली लकुंडी, इटगी इथली जी त्यांची मंदिरं आहेत, या मंदिरांना सुद्धा 9 द्वारशाखा आहेत. कशी दिसतात ती मंदिरं 9 द्वारशाखा असलेली, तर या 9 द्वारशाखा अशा दिसतात. हे निळा दिसतोय तो मुख्य दरवाजा की जिथून आपल्याला आतमध्ये जायचंय, पण त्याच्या बाजूनी ज्या बहरत गेलेल्या शाखा आहेत त्यांचे थर 9 आहेत. प्रत्येक द्वारशाखेच्या खाली एक मानवी आकृती असते. जिथून आपण आज जातो तिथली जी सर्वात आतली द्वारशाखा आहे तिच्या पायाशी दोन्ही बाजूंना स्त्री प्रतिमा असतात, ज्यांच्या हातामध्ये पाण्याचा घट दाखवलेला असतो, ज्या नद्या असतात. एक गंगा असते आणि एक यमुना असते. गंगेचं वाहन आहे मगर आणि यमुनेचं वाहन आहे कासव. त्या दाखवलेल्या असतात. कधी कधी त्यांची वाहनं नसली तरी त्यांच्या हातामध्ये फक्त घट असतात. आणि मग त्यांच्या सेविका, दासदासी, द्वारपाल, ते शैव मंदिर आहे का वैष्णव आहे का देवीचं आहे त्याप्रमाणे द्वारपाल येतात. आणि असं करत करत प्रत्येक द्वारशाखेच्या खाली एक मानवी आकृती असते. सगळ्यात बाहेरच्या म्हणजे आपल्या समोर आपण बघतोय त्याच्या सर्वात दोन्ही बाजूंना बाहेरच्या ज्या द्वारशाखा आहेत ते कुबेराची मूर्ती त्यांनी बसवलेली असते. कारण या सगळ्याला पैसा लागतो आणि धनाचा कारक कुबेर आहे, त्यामुळे कुबेराची मूर्ती तिथे बसवलेली असते. इतक्या सुंदर द्वारशाखा मंदिराला 3-3 बाजूच्या दरवाजांना केलेल्या. जर आपण न बघता गेलो तर आपणच आपल्याला फसवल्यासारखं होईल. त्यामुळे मंदिर बघताना या गोष्टी बघत बघत जायच्या. ठीक आहे, सगळ्या मंदिरांना एवढ्या नाही दिसणार, काही याला 2च असतील, काही याला 3च असतील, पण दगडामध्ये बांधलेलं एवढं मोठं स्थापत्य बघणं, इतक्या उंचावरती त्यांनी दगड देऊन ठेवलेले आहेत हे पाहणं, याचा अंदाज घेणं
आपल्या बुद्धीनुसार त्यांचा आवाका काय तो समजून घेणं, हे सुद्धा खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे. मंदिर कसं बघायचं, त्याच्यात मंदिर असं बघायचं. ललाट बिंब असतं. मंदिर कुठल्या देवतेचे, आपण गाभाऱ्यामध्ये जातोय आतमध्ये, त्याच्या वरती असलेली ही मूर्ती आहे. ललाट म्हणजे कपाळ आणि बिंब म्हणजे मूर्ती. आपल्याकडे शैव, वैष्णव, गणपती, देवी, सूर्य अशी विविध देवदेवतांची मंदिरं असतात. प्राचीन काळामध्ये, कारण आता 12व्या शतकाच्या पुढे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी या ललाट बिंबावर जी मूर्ती येते इथे, ती गणपतीची मूर्ती येते. पण त्याच्या आधीची जी देवळ आहेत, विष्णूचं देऊळ असेल, वैष्णव मूर्ती येते, शिवाचं देऊळ असेल, शिव येतो किंवा गजलक्ष्मी येते, त्याच्यानंतर देवीचं देऊळ असेल तर एखादी लक्ष्मीचं मूर्ती इथे येते. इथे कोरलेली मूर्ती ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये कुठला देव आहे त्या देवाची फॅमिली म्हणजे त्या देवाचा प्रकार सांगणारी मूर्ती आहे. हे विष्णू मंदिर आहे, त्यामुळे याच्यावरची ही जी मूर्ती आहे ती विष्णूची आहे. खाली गरुडावरती तो बसलेला आहे आणि त्याच्यावरती त्याच्या 2 हातामध्ये आपल्याला शंख, चक्र आणि गदा या दिसत आहेत. आणि तुम्ही जर बघाल तर ही मुख्य देऊळ विष्णूचं आहे, त्यामुळे मध्ये सेंटर त्याचं जे लोकेशन आहे त्या देवतेचं ते मध्यभागी येतं. त्याच्या आपल्या डाव्या हाताला बघाल तर तुम्हाला शिव दिसेल, आपल्या उजव्या हाताला आपल्या डाव्या हाताला ब्रह्मदेव दिसेल आणि आपल्या उजव्या हाताला शिव दिसेल. कारण या 3 देवता या आपल्या हिंदू धर्मामध्ये सुप्रीम देवता मानल्या गेलेल्या आहेत. पृथ्वीची किंवा सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीच्या कारक देवता या आहेत. त्यामुळे विष्णू मंदिर असल्याने ती मूर्ती मध्ये आली आणि ब्रह्मदेव आणि शिवाची मूर्ती बाजूला आली. हे ललाटबिंब आपल्याला सांगतं की आत देवळामध्ये कुठली मूर्ती आहे. अशासाठी की अनेकदा मराठवाड्यामध्ये किंवा अनेकदा असं झालंय की परकीयांच्या आक्रमणामध्ये मुख्य गाभाऱ्यामधली मूर्ती हलवली गेली किंवा ती मूर्ती भग्न झाली किंवा ती मूर्ती लपवून ठेवली गेली. त्याच्यानंतर ती कधी बाहेर काढली गेली नाही. जवळजवळ 100-200 वर्षाचा काळ गेलाय मध्ये. आणि नंतर शांतता आली. शांतता आल्यानंतर लोकांना जाणवलं की अरे आपल्या गावात मंदिर आहे एवढं मोठं, पण गाभाऱ्यामध्ये मूर्ती नाहीये. आणि तोपर्यंत 200 वर्षाच्या काळामध्ये खाण्यापिण्याचा आणि जगण्याचा प्रश्न होता. त्यात कुठली मूर्तिकला आणि कुठलं स्थापत्यशास्त्र काही माहित नाही. मग कुठली तरी मूर्ती बसवूयात आता. मग कुठली बसवायची, तर पटकन घडणारी मूर्ती म्हणजे शिवपिंड, की जो पाथरवटाला एखाद्या सांगितलं तर तो घडवू शकतो. मग शिवलिंग किंवा शिवपिंड आणायची, ती देवळामध्ये बसवायची. त्यामुळे अनेक देवळं आपल्याकडे अशी आहेत की ती मूळची विष्णूची देवळं होती किंवा देवीचं देऊळ आहे. पण आज त्या देवळामध्ये आपल्याला शिवलिंग दिसतं. अनवा, त्याच्यानंतर धर्मापुरी, त्याच्यानंतर पुण्यातलं त्रिशुंड्या गणपती अशी जर मंदिरं बघायला लागलात तर मूळ देऊळ वेगळ्या देवतेचं होतं, पण त्याच्यानंतर कालांतराने वेगळा देव तिथे आपल्याला दिसतो. मग मूळ देऊळ कोणाचं होतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे ललाट बिंब जे आहे वरची मूर्ती ती आपल्याला मदत करते आणि त्याने आपल्याला मूर्ती किंवा देऊळ कुठलं आहे ते कळतं. त्याचप्रमाणे उंबरठ्यावर दिसणारी ही 2 शिल्प ज्याला आपण कीर्तिमुख असं म्हणतो, जी शंकराच्या देवळावर प्रॉमिनेंटली दिसतात, त्याची एक गमतीशीर पौराणिक कथा आहे की एक जालंधर नावाचा राक्षस होता आणि त्याला खूप भूक लागायची. कितीही खाल्लं तरी त्याचं पोट भरायचं नाही. मग तो शंकराला शरण गेला आणि म्हणला देवा काहीतरी कर बाबा. शंकराने सांगितलं की तू स्वतःलाच खायला लाग तुझ्या पायापासून. जालंधर राक्षसाने तसं केलं. त्याचं फक्त मुख शिल्लक राहिलं तरी तो देवाला म्हणला की नाही बाबा देवा, माझं भूक नाही भागत. शंकराने त्याला सांगितलं की माझ्या देवळाच्या उंबरठ्यावरती तू येऊन बस. जेव्हा माझे भक्त मला दर्शनाला येतील तेव्हा ते तुझ्यावरती पाय देऊन जातील. जेव्हा ते तुझ्यावर पाय देतील तेव्हा तू माझ्या भक्तांची पापं खा, ही एवढी आहेत की तुला आयुष्यामध्ये कधीही कमी पडणार नाही. अशा पद्धतीने देवाने एकाच वेळी दोघांची सोय केली. ही झाली पौराणिक कथा. मग तो मुखरूपानेच त्याची फक्त कीर्ती राहिली, त्यामुळे त्यांना म्हणतात कीर्तिमुख. काही जण म्हणतात की जसं दृष्ट लागू नये म्हणून बाहुली किंवा राक्षसाचं तोंड असतं अशा प्रकारचं हे तोंड केलेलं आहे. कालांतराने ते डेकोरेटिव्ह मोटिफ म्हणजे काहीतरी सजवण्यासाठी म्हणून करण्याचं एक मोटिफ म्हणून आलं. कारण ही जशी देवळावरती उंबरठ्यावर 2 तोंड दाखवलेत, तुम्ही होयसाळांची देवळं जर बघाल बेलूर किंवा हळेबीडला, विशेष करून हळेबीडला, तर या कीर्तिमुखांचा अख्खा एक थर पूर्ण देवळावरती फिरवलेला आपल्याला दिसून येतो. अख्ख्या देवळावरती डेकोरेटिव्ह म्हणून तो थर केला की तिथे त्यांनी डेकोरेशन म्हणून केलं. किंवा तुम्ही मगाशी सिलिंग बघितलं तर तो चौकोनी भाग असतो ऍक्च्युअली. तो खाली सभामंडप किंवा ते पोर्च चौकोनी आहे. त्याच्यामध्ये जेव्हा गोल सिलिंग येतं तेव्हा आपोआपच त्याचे 4 कोपरे मोकळे राहतात. त्या 4 कोपऱ्यांमध्ये ही 4 कीर्तिमुख कोरलेली असतात. कीर्तिमुख मुद्दामून बघण्यासारखी असतात. ती राक्षसाचा चेहरा येतो त्यामुळे त्याचे डोळे बटबटीत असे, त्याला कान वेगळे चाललेले किंवा शिंग आलेले, चेहरा असा फेरोशियस, अशा गोष्टी दाखवलेल्या असतात. त्यांना कीर्तिमुख असं म्हणतात. त्याच्यानंतर हे दुसरं येतं ते मकरमुख म्हणजे मगरी किंवा मकर हा एक कॉम्पोजिट प्राणी आपल्याकडे देवळांवरती ज्याला व्याल असं म्हणलं गेलंय. एका प्राण्याचं डोकं, दुसऱ्या प्राण्याचं धड किंवा अनेक प्राण्यांचे अवयव एकत्र करून केलेला प्राणी
असं तुम्हाला विजयनगर म्हणजे हम्पीला बघायला मिळेल. हम्पीच्या विठ्ठल मंदिरावरती जर पाहिले तर असे मोठमोठे प्राणी दिसतील, ज्याला घोड्याचे पाय आहेत, मगरीचे पाय आहेत, त्याच्या मधला भाग सिंहाचा आहे, त्याचं तोंड अजून काय हरणाचं आहे, त्याचे कान सशाचे आहेत, त्याला शिंग पण आहेत, असं सगळं कॉम्पोजिट आहे. मकर हा पण त्या प्रकारे एका प्रकारे कॉम्पोजिट अॅनिमल म्हणायला लागेल, कारण अनेक ठिकाणी त्याला हत्तीची सोंड किंवा पाणघोड्यासारखं तोंड त्याचं आणि बाकीचा भाग मगरीचा असतो. पण याला मगर किंवा मकरमुख असं म्हणतात. जेव्हा देवळामध्ये अभिषेक केल्यानंतर पाणी वाहून जातं, ते पाणी वाहून जाण्यासाठी हे मकरमुख केलेलं असतं. इथून पाणी बाहेर पडतं अभिषेकाचं. कारण कसं आहे की मगर, मगाशी मी एकदा उल्लेख आला, हे गंगेचं वाहन आहे. त्यामुळे मगरीच्या किंवा या मकरमुखामधून आलेलं पाणी ही जणू गंगा आहे अशी समजूत आपल्या मंडळींची होती आणि म्हणून त्यांनी मकरमुख केलं. 10व्या-11व्या शतकापर्यंत, 12व्या शतकापर्यंत मकरमुख दिसतं. त्याच्यानंतर ते जाऊन आपल्याला गोमुख दिसायला लागतं. गोमुख असं दिसायला लागलं की ते मंदिर खूप नंतरच्या काळातलं असं आपण समजू शकतो. खरं तर अजून पुढच्या काळामध्ये गोमुख दिसायला लागतं. 13-14व्या शतकापर्यंत आपल्याला हे मकरमुख दिसतं. पण मकरमुख असेल तर ते देऊळ नक्कीच प्राचीन आहे. म्हणजे काही वेळेला काय बऱ्याच वेळेला आपल्याला की देवळाची अँटिक्विटी म्हणजे ते किती जुनं आहे माहीत नसतं, त्याच्याबद्दलचे काही शिलालेख नाहीयेत उपलब्ध. अशा वेळेला या मूर्ती मदतीला येतात आणि त्या सांगतात की हे किमान पक्षी हे देऊळ या काळाच्या आधीच आहे. मकरमुख मगर हे जसे दिग्पाल आहेत, त्याच्यामध्ये वरुण हा जो पश्चिमेचा दिग्पाल आहे त्याचंही वाहन मगर आहे. मग या मगरीच्या पाठीवरती वरुण बसलेला पण दाखवतात. सगळं करून पाण्याचा कारक हे मकर असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पाण्याशी त्याचं कनेक्शन दाखवलेलं असतं. कर्णेश्वराचं जे मंदिर आहे संगमेश्वरचं, तिथलं हे मकरमुख आहे. आणि मग मंदिर सजवायला सुरुवात करतात. हे विठ्ठल मंदिर आहे हम्पी मधलं. सोनाराच्या दुकानात जर तुम्ही बघाल तर बांगड्यांचा प्रोटोटाईप कसा लावलेला असतो ना, तसा ह्या बांगड्या इथे केलेल्या आहेत. पूर्ण मंदिरावरती हा थर केलेला आहे. त्या मंदिराची मिनिएचर्स त्याच्यावर केलेली आहेत, पण त्याच्यावर सुद्धा हा केलेला आहे. आता पुन्हा म्हणून की बांगड्यांचा आणि देवळांचा काय संबंध, पण मुळात जे काही चांगलं आहे सुशोभीकरण करायचं, कारण तिथे देव राहणार आहेत. ही जी वास्तू आहे त्याच्यामध्ये देवाचं निवासस्थान आहे. त्यामुळे ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे ती वास्तू सुशोभित करायची, डेकोरेट करायची. मग त्या कलाकाराच्या डोक्यात जे काय येईल ते त्या मंडळींनी त्याच्यामध्ये ओतलंय आणि आपल्याला अशी डेकोरेशन केलेली अप्रतिम मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला आणि मग अशी सांगितलं असं की काही विशिष्ट डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. कैलास वेरूळचं हे तर म्हणजे जगप्रसिद्ध मंदिर आहे आणि ज्ञानेश्वरांनी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केलाय की देव देऊळ परिवारू की जे कोरूनी डोंगर कोरून हे देऊळ केलंय. हे देऊळ बांधलेलं नाहीये, हे देऊळ कोरलेलं आहे. हे देऊळ लेणं मंदिर आहे. हे पूर्णपणे आपल्याला ती कथा माहिती आहे की वरपासून खालपर्यंत आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलाय. इतकं म्हणजे बाकीचा अनावश्यक भाग टाकून आपण मंदिर बांधलंय, देवाची प्राप्ती केली आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याचं उदाहरण देतात की देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू ऐसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. म्हणजे अनावश्यक गोष्टी बाजूला टाकून योग्य त्या गोष्टी ठेवून आपण देवाच्या दर्शनाला जाणं किंवा भक्ती करणं, ह्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी देवळाचं उदाहरण दिलंय. इतकं अप्रतिम आणि सुंदर उदाहरण या देवळाबद्दल आहे. हे देऊळ तर काय अफाट आहे, मास्टरपीस आहे. पण मूर्तिकला आणि मूर्तीशास्त्र ह्याचा विषय मगाशी आला, त्याच्या अनुषंगाने सांगतो की देवळावरती ज्या मूर्ती कोरलेल्या असतात त्या उगाच कुठली मूर्ती आपण घरात कॅलेंडर आणून लावतो, या भिंतीला नाही तर त्या भिंतीला लाव, अशा मूर्ती कधीही कोरलेल्या नसतात. प्रत्येक मूर्ती कुठली आहे आणि ती कुठे कोरायची याला एक शास्त्र आहे, याला एक गणित आहे, याला एक विशेष कार्यकारण भाव आहे की ही इथेच मूर्ती कोरायची, ही इथेच कोरायची, ही याचीच असली पाहिजे, ही अमुक असली पाहिजे, मग त्याची उंची किती असली पाहिजे, हे खूप आहे त्याच्यामध्ये. हे शास्त्र खूप मोठं आहे. पण किमान पक्षी या मंडळींना अर्थात हे सगळंच माहित होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. याचं उदाहरण द्यायचं कारण असं की या कैलास मंदिर जर तुम्ही पाहिलं वेरूळचं, तर त्याच्यामध्ये रामायण आणि महाभारताचे शिल्पपट आहेत. मुळात रामायण घडलं दक्षिण भारतामध्ये, त्यामुळे रामायणाचा शिल्पपट जो आहे तो या मंदिराच्या दक्षिण भिंतीवरती आहे आणि महाभारत घडलं उत्तरेकडे. त्यामुळे हा जो शिल्पपट आहे महाभारताचा, हा उत्तर भिंतीवरती आहे देवळाच्या. काय गरज होती, कुठेही गेल्यानंतर डावी उजवीकडे कॅलेंडर लावलं असतं तर, पण नाही. आपल्याकडे इतक्या बारीक सारीक गोष्टी पाळल्या गेलेल्या आहेत की जे जिथे घडलं त्याप्रमाणे त्या दिशेवरती लावायचं. आणि म्हणून हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांनी कुठेही लिहून ठेवलेलं नाही असं की रामायण उत्तरेकडे घडले म्हणून आम्ही हे उत्तरेकडे लावतो, असं काही नाही. बिकॉज इट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. फारसं काही सांगितलेलं नाहीये, पण ते आपण समजून घेण्यासारखं आहे की इतक्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी अनुसरल्या आहेत आणि मग किमान आपण त्याचा आस्वाद तर घेऊ शकतो. आपल्याला माहित नाहीये की त्यांनी कसं बांधलं असेल, आपली बुद्धी नाही चालत की काय प्रिसिजन किती असेल,
प्रत्येक भिंत आणि खांब राईट अँगल मध्ये कसा आहे, काटकोनामध्ये कसा आहे. आपण आज सुद्धा आपण बांधकामं बघितली तर त्याच्यामध्ये राईट अँगल येईलच असं काही नाही. माझे काही इंटेरियर डिझायनर मित्र आहेत, ते मला म्हणतात की भिंत वॉर्डरोब केल्यानंतर भिंत आणि वॉर्डरोब मध्ये गॅप येते, अरे राईट अँगल मध्येच नसते भिंत किंवा जमीन खालची, मग आम्हाला ते फ्लश करून घ्यावं लागतं वगैरे वगैरे. पण या मंडळींनी तसं काहीही केलं नाहीये. प्रचंड मोठ्या दगडी शिळा वापरून देवळं बांधली, पण कुठेही कोन, अँगल, माप काहीही चुकवलं नाही त्यांनी. आणि या मी म्हणलं तसं बारीक सारीक गोष्टी त्यांनी मंदिरावर कोरल्या. मूर्तीशास्त्राविना मंदिर म्हणजे आपण त्याला म्हणतो की पिक्चर विदाउट कॅनव्हास आपण त्याला म्हणू शकू, कारण त्याला काही अर्थच राहत नाही. ठीक आहे, पुढची मंदिरं आहेत जी मराठा काळातली आहेत किंवा पेशवे काळातली आहेत, ज्याच्यामध्ये मंदिरांवरती शिल्पकला ही खूप कमी दिसते किंवा अगदी काही ठिकाणी नाही सुद्धा दिसत. पण जी मंदिरं आहेत आज उपलब्ध, उभी आहेत, प्राचीन मंदिर आहेत, त्याच्यावरती जी शिल्पसमृद्धी आहेत ती शिल्पकला तरी जाऊन पाहायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय त्या मंदिरांना अर्थच प्राप्त होत नाही. अक्षरशः त्या कलाकारांनी जीव ओतून ती शिल्प त्या मंदिरांवर कोरलेली असतात. आणि नुसती शिल्प कोरली आहेत किंवा नुसतं असं केलं नाही, त्या लोकांनी शास्त्रीय प्रयोग केलेले आहेत त्या मंदिरांमध्ये. म्हणजे जेव्हा आपण मंदिर कसं पाहावं किंवा मंदिर आणि मूर्तीशास्त्र हा विचार करत करत जेव्हा येतो, तेव्हा बेसिक गोष्टींकडनं आपण येतो की ते शास्त्रीय प्रयोगापर्यंत सुद्धा आले. हे विरूपाक्ष मंदिर आहे हम्पीचं. काय शास्त्रीय प्रयोग केले तर एक आपल्याकडे पिनहोल कॅमेरा टेक्निक म्हणून फिजिक्स मध्ये प्रकार आहे की सूर्याची किरणं एखाद्या ऑब्जेक्टवर आल्यानंतर ती क्रॉस पडतात आणि त्याच्यानंतर त्याची जी सावली पडते ती अपसाइड डाऊन पडते, वरची बाजू खाली खालची बाजू वर. त्याला पिनहोल कॅमेरा टेक्निक म्हणतात. एक भोक असतं, त्यातून ती सूर्याची किरणं पास होते, त्या ऑब्जेक्ट वरनं पास होतात. एक भोक आहे, त्या भोकातून ती आतमध्ये क्रॉस जातात आणि मग त्या भिंतीवरती जी सावली पडते त्याची किंवा समोर जी सावली पडते ती अपसाइड डाऊन उलट पडते. हे पिनहोल कॅमेरा टेक्निक सांगतो. या लोकांनी, स्थपतींनी हे पिनहोल कॅमेरा टेक्निक विरूपाक्ष मंदिरात वापरलेलं आहे. हे जे गोपुर आहे त्याच्यावरनं सूर्याची किरणं पडली की त्यांनी आतमध्ये एक खोली करून ठेवली. त्या खोलीला एक पांढरा चुन्याचा गिलावा म्हणतात तसा दिलेला आहे. बाकी तिथे काही नाहीये, कारण एका बाजूला आहे खोली, त्याच्या समोर ते खोल आहे आणि त्या खोलमधनं जेव्हा त्याचा प्रकाश पडतो तेव्हा ही सावली पडते ती अशी पडते. इथे या शिखराचं आपल्याला अपसाइड डाऊन दिसतं. पिनहोल कॅमेरा टेक्निक हे उगाच झालंय का ऍक्सिडेंटली की काय नाही, होतं बाबा भोग पडलेलं आणि ते आलं असं दिसलं आणि आता ठीक आहे. म्हणजे त्यांनी, कारण हा जो चौकोन आहे किंवा हे जे उजव्या हाताला तुम्ही दिसता जी निश आहे तिथे दुसरं काही नाहीये, ते हे फक्त दिसावं म्हणूनच केलेलं आहे. काहीही त्याचं प्रयोजन दुसरं काही नाही. त्याला सुद्धा तुम्ही बघाल तर त्या खांबाला डेकोरेशन आणि अशी एक छान कमान करून दिली की जिथे काहीतरी प्रोजेक्शन येणार आहे ते दिसावं, ते सुद्धा खूप चांगलं दिसावं असं करून ठेवलं. हे ऍक्सिडेंटली केलेलं नाही, कारण याच देवळात मागे विद्यारण्य स्वामींचं देऊळ आहे, त्या देवळाला सुद्धा त्यांनी हेच टेक्निक वापरले. तिथे सुद्धा हे पिनहोल कॅमेरा टेक्निक वापरलं जातं. शास्त्र किंवा इंजिनिअरिंगचा प्रयोग कसा केलाय अजून त्याचं एक दुसरं उदाहरण म्हणजे हे बृहदीश्वर मंदिर आहे. तंजावर इथलं मंदिर आहे आणि या मंदिराचं जर तुम्ही शिखर बघाल तर त्याची उंची 217 फूट आहे. आणि या 217 फूट उंचीच्या शिखरावर एक तुम्हाला गोल दगड दिसतो, ज्याला स्तूपी असं म्हणतात. तोही घडवलेला दगड आहे. त्याचं साधारणपणे 40 टन म्हणजे 40,000 किलो एवढं वजन आहे त्या दगडाचं. 217 फुटावरती 40,000 किलोचा किंवा 40 टनाचा दगड चढवणं, हा कसा चढवला असेल हे जोपर्यंत समजत नव्हतं तेव्हा खरोखरच गूढ होतं. मग पृथ्वीवर माणूस उपरा या नात्याने हे माणसाने केलेलंच नाही, हे परग्रहावरनं काही एलियन आले आणि एलियननी बांधला अशा थेरी सुरुवात होते यायला. त्यात काही चूक नाही. चूक नाही म्हणजे खरं तर चूक आहे, कारण अशा उगाच नॅरेटिव्ह सांगणं हे योग्य नाही. पण अशा सांगितल्या जातात की हे माणसाचं कामच नाही, कारण माणूस त्या काळामध्ये आज सुद्धा 40 टनाचा दगड 217 फुटावर चढवायला लागला तर आपल्याला माहितीये पोकलेन आणि क्रेन आणि हे केवढं लागेल. त्या काळात तर कुठलीही मशिनरी नाहीये, पण चढवलेला तर दिसतोय ना, डोळ्यासमोर तर दिसतंय एवढा चढवला. त्याच्यानंतर जेव्हा त्याचे पुरावे सापडले तेव्हा असं समजलं की इथून 6 किलोमीटर लांब एक ठिकाण आहे, तिथून त्यांनी रॅम्प बांधायला सुरुवात केली मातीचा. आणि तो इतका ग्रॅज्युअल चढ होता, 217 फूट उंची गाठण्यासाठी 6 किलोमीटर पर्यंत मागे गेलेत आणि तिथून ग्रॅज्युअल रॅम्प करत आलेत आणि हत्तीच्या साह्याने तो दगड, हत्तींच्या साह्याने असणार, ओढत ओढत तिथे नेऊन बसवला. हे सगळं बोलायला सोपं आहे, हे करायला खूप अवघड आहे, कारण तो दगड नेमका तिथे बसवणं, बरं तो त्याच्यावरनं जर पडला खाली तर तो नुसता पडणार नाही, तो सगळं तोडून खाली पडणार. तसं न करता तो बसवणं, तो रॅम्प जेव्हा त्या उंचीला जाईल तेव्हा त्याला किती ढिगारा, त्याला किती डबर आणि माती टाकायला लागली असेल, हा सगळा विचार आपल्याला आजही अनाकलनीय वाटतो, कारण आपण पोचूच शकत नाही आपली बुद्धी तिथे. पण जास्ती आश्चर्य अशा गोष्टीचं वाटतं की हे आपल्या समोर आहे आणि हे समोर दिसतंय आणि त्यांनी या प्रकारे केलेलं आहे. तिथे एक छोटंसं देऊळ बांधलंय त्यांनी की जिथून ती सुरुवात केली. त्या देवळात
आणि मग तिथून पूजा करून त्यांनी तो रॅम्प बांधला आणि हे केलं. अशा गोष्टी चमत्कार वाटणाऱ्या सुद्धा आपल्या तत्कालीन स्थपतींनी केल्या. हे मंदिरात जाऊन बघायचं असतं. बघण्यासारख्या गोष्टी या आहेत. आणि मग मी मगाशी सांगितलं असं मूर्तिकला तर प्रचंड बहराला आलेली होती. होयसळांचं मंदिर आहे हळेबीडचं. वेळ लागतं आपल्याला. हजारोंच्या संख्येने मूर्ती आहेत. म्हणजे इथे मंदिर बघून पाय दुखण्यापेक्षा मूर्ती बघून डोळे दुखतात आणि डोकं दुखतं ते तर वेगळंच, कारण आपल्याला कळतच नाही. सोनाराने जसं सोन्यामध्ये दागिने घडवावेत तसं या लोकांनी इथल्या दगडामध्ये घडवलेल्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या अंगावर दागिने लगडलेले आहेत. हा एक वादक आहे. मध्ये तुम्ही जर बघायला 2 मूर्तींच्या डावीकडे शिव दाखवला नृत्य करणारा, उजवीकडे पार्वती आहे आणि मध्ये जर बघाल तर एक मृदंग वाजवणारा वादक आहे. त्याच्या अंगावरही दागिने आहेत. पण हा जो वादक आहे याची बोट सुद्धा त्यांनी दाखवली दगडामध्ये. त्याच्या मृदंगाच्या वादी असते, त्या वादीच्या मधून या वादकाची बोट आपल्याला दिसतात. इतकी प्रिसिजन यांनी केलं. या मूर्ती सगळ्या बाहेर घडवतात आणि तो दगड वरती नेऊन तिथे बसवतात. या दगडावरती तुम्ही बघितलं स्लॅबवर तर एका अँगलवर दुसरी मूर्ती आणि एका अँगलला वेगळी मूर्ती आहे. अशा 2 मूर्ती त्यांनी एका दगडावर घडवल्यात आणि नंतर तो दगड नेऊन तिथे बसवलाय. किती प्रिसिजन असेल, किती पेपर वर्क असेल. अर्थात पेपर नसणार तेव्हा, हा शब्द एक वाक्प्रचार म्हणून वापरला, पण किती पूर्वतयारी असेल, त्याचं डिझाईन किती करून झालं असेल, त्याची मापं किती घेतली असतील. कुठलाही दगड तिथे बसवल्यावर कळलं की अरे हा इथे नव्हता बसवायचा. आणि ते कुठलंही टेंडर काढून काढलेली कामं नव्हती, ते देवाचं काम म्हणून केलेलं होतं. आणि तिथे झालेली चूक ही थेट मृत्यूदंडाकडे जाणारी होती. त्यामुळे भीती जेव्हा असते, अकाउंटेबिलिटी जेव्हा असते, तेव्हा कामाची क्वालिटी ही उत्तम येते. त्याचं हे उदाहरण आहे. आणि लोकांनी जीव ओतून कामं केलेत. पिढ्यानपिढ्या लोकांनी कामं केलेत. हे होयसळेश्वर मंदिर बांधायला बरीच वर्ष लागलेली आहेत. त्यामुळे तिथे या लोकांनी जीव ओतून कामं केली आहेत. कदाचित ते मंदिर पूर्ण झाल्यानंतर बघायला ती मंडळी सुद्धा नसतील की आपण केलेलं काम कसं दिसत असेल. पण म्हणून कुठेही कुचराई केली नाहीये. बारीक बारीक निश आहेत, आतमध्ये कोनाडे आहेत, त्याच्यामध्ये पण त्यांनी मूर्ती घडवल्यात. की इथलं आतमधलं कोण बघतंय, कशाला करायचं, ठेवून द्या एक असं काहीही नाही. ती मूर्ती पण पूर्णपणे घडवून तिथे ठेवली. मग हे बघायचं असतं. देवळं बघायला 3-3, 4-4 तास लागतात ही मंदिरं बघायला. पूर्ण अर्धा दिवस द्यावा लागतो ही मंदिरं बघायला, तर आपल्याला समाधान थोडं तरी मिळतं. कारण इतकं या लोकांनी केलंय. आपण करू तर शकत नाही, आपण किमान बघू तर शकतो, ऍप्रिशिएट तर करू शकतो या लोकांचं. अप्सरा दिसतात आपल्याला ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये. मार्कंडीचं देऊळ आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर मराठवाड्यामधली देवळ आहेत, त्याच्यावर अप्सरा दिसतात. त्यांना सुरसुंदरी असं म्हटलंय. त्या सुरसुंदरी आहेत, त्या त्यांची म्हणजे त्यांचं शिल्पप्रकाश या ग्रंथामध्ये त्यांची नावं दिली आहेत, त्यांच्या मूर्ती दिल्या आहेत. डॉक्टर देगलूरकर सर माझे गुरु, त्यांनी त्याचं प्रयोजन काय मुळात त्याच्यावर पहिला अभ्यास केला आणि मांडला लोकांच्या समोर. या सुरसुंदरी म्हणजे नुसत्या अप्सरा नाही आहेत, पण त्या लक्ष तर वेधून घेतात गेल्यानंतर मंदिरावर, पण त्या भक्तांना काहीतरी सांगतायत. त्या सजेस्टिव्ह मोडमध्ये आहेत. कसं आहे, आमचे सर सांगतात आणि हे खरं आहे, तुम्हालाही पटेल. आज सुद्धा तुम्हाला जाहिरात बघितली टीव्हीवर तर दाढी करायच्या ब्लेडची जाहिरात असली तरी आधी बाई येते कुठे तरी. ते बघितल्यानंतर मग लोक प्रॉडक्टकडे बघतात. हीच परंपरा आहे. पहिल्यांदा लक्ष त्या स्त्रीकडे जातं की ही काय आहे म्हणून बघितलं जातं आणि मग निरखून बघताना तुम्हाला कळतं की ही काहीतरी वेगळं सांगते आपल्याला. आणि हाच उद्देश त्या स्थपतींचा आहे. डूज अँड डोंट्स असं ज्याला म्हणतो आपण, त्या सांगणाऱ्या आहेत. त्या आपल्याला सजेस्ट करतात की तुम्ही देवाच्या दर्शनाला जाताय. एक जण ती पायातला काटा काढते, ते म्हणतात की मनामधले जे तुमचे विकार आहेत ते काट्यासारखे काढा. एक जण ती आरशामध्ये बघते, ती काही स्वतःचं रूप नाही निहाळत आहे. ती म्हणते अरे तुम्ही आरशात बघून इंट्रोस्पेक्ट करा, तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार नाहीत ना ते बघा आणि मग देवळात जा. एक आहे ती पायाला म्हणजे ही आळतं लावते किंवा ही नुपुरपादिका म्हणून जे ती घुंगरं बांधते, त्या कलाकार आहेत, कारण सादर करतात. या देवळामध्ये कला सुद्धा सादर होतात आणि त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. किंवा तुम्ही कलाकार असाल तर या, तुमचं स्वागत आहे. या देवळामध्ये या गोष्टी होतात. आपल्याकडे असं सांगितलं जात आहे की राजा, गुरु आणि देव यांना भेटायला जाताना शक्यतो रिकाम्या हाताने जाऊ नये, काही ना काहीतरी घेऊन जावं. भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छेद. पत्र, पुष्प, फळ काहीच नसेल तुमच्याकडे तर पाणी घेऊन या आणि मला वाहा. एक जया नावाची इथे सुरसुंदरी आहे, तिच्या हातामध्ये गडू असतो. ती सांगते तुम्ही देवळात आलात, तुम्ही पाणी आणलंय का? एकीच्या हातामध्ये पानं असतात, एकीच्या हातामध्ये आंब्याच्या फळांची डहाळी आहे. तुम्ही तिच्याकडे बघता तेव्हा आठवतं की अरे काहीतरी देवाला आपण व्हायला हवं. आजच्या सारखं नारळाचं ताट, पूजेचं ताट ठीक आहे, ते आजच्या ह्याच्यात आलंय, पूर्वी नसतील, पण काहीतरी देवाला अर्पण करण्याचा सजेशन त्या देतात. काही बऱ्याच आहेत त्या, 40 एक सुरसुंदरी आहेत.
माकड तिचं वस्त्र खेचतंय त्या सुरसुंदरीचं, अशी एक सुरसुंदरी दाखवतात. म्हणजे पुन्हा तोच आहे, मनातले जे विचार आहेत हे माकड चाळेल हे बाहेर ठेवा. या सुरसुंदरी बाहेर असतात मंदिराच्या, या आतमध्ये नसतात. कारण तुम्हाला आल्यानंतर त्यांचं दर्शन होतं आल्या बाहेरून, आणि मंदिराला गेल्यानंतर बाहेरून प्रदक्षिणा आधी घालायची आणि नंतर देवाचं दर्शन घ्यायचं, असं शास्त्र आहे. आपल्याकडे उलटं केलं जातं. ते का आहे ते या ओघात पुढे सांगेन, पण या सगळ्या बाहेर आहेत सुरसुंदरी. त्या तुम्हाला सांगतात की हे बघा आणि नंतर आतमध्ये जा, त्याच्याशिवाय आत जाऊ नका, किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवा आणि मग आतमध्ये जा, हे सांगणाऱ्या या सुरसुंदरी आहेत. मराठवाड्यामधली मंदिरं तर सुरसुंदरींनी भरलेली आहेत. विशेष करून निलंगा आणि पानगावच्या सुरसुंदरी फार अप्रतिम आहेत. धर्मापुरीच्या सुरसुंदरी फार अप्रतिम आहेत. मार्कंडीच्या सुरसुंदरी फार सुंदर आहेत. त्या आपल्याला सजेस्ट करत असतात की तुम्ही आलसा म्हणून एक आहे, आळस झटका आणि मग आज जा. त्या तुम्हाला काही ना काही सांगतायत, ते सजेस्ट करतायत. दुसरा एक विषय येतो महत्वाचा, कामशिल्प देवळावर आपल्याला दिसतात. जो विषय खाजगीमध्ये सुद्धा बोलला जात नाही, तो इतका सार्वजनिकरित्या त्याचं काय म्हणता येईल त्याला सादरीकरण, प्रेझेंटेशन केलेलं दिसून आश्चर्य वाटतं आपल्याला. मुळामध्ये देवळं ही जसं देवाचं निवासस्थान आहे, तसंच ती एक सामाजिक संस्था आहे. ती सोशल इन्स्टिट्यूशन. समाजामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचं डेपिक्शन मूर्ती रूपाने देवळांवर केलेलं असतं. ही कामशिल्प का आहे त्याच्यावर वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केलाय. आपापली मतं वेगवेगळी मांडलेली आहेत. त्यातले काही असे आहेत की काही उपासना पंथ आहेत की ज्या पंथाच्या उपासना पद्धतीमध्येच काम मैथुन हा प्रकार येतो, त्यामुळे त्यांनी त्याचं सादरीकरण केलंय. खजुराहोची मंदिरं याच्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण खजुराहोच्या मंदिरांच्या टोटल मूर्तींच्या फक्त 3% मूर्ती या कामशिल्प आहेत आणि ती एका ठराविक ठिकाणी केलेली आहेत. त्यात सुद्धा काही अभ्यासकांनी, देवांगना देसाईंसारख्यांनी सांगितलंय की कामकला यंत्र नावाचं एक यंत्र असतं, ती फिगर दाखवली. ती फिगर आपण बघितली तर त्या ज्या काही काम करणाऱ्या मनुष्याकृती आहेत त्या त्याच्यासाठीच्या प्रतीक म्हणून त्या दाखवलेल्या आहेत. म्हणजे ती फिगर दाखवायची जी या दाखवल्यात, सामान्य माणसाला ती कामशिल्प दिसतील, पण त्या अभ्यास करणारे, त्या तंत्रमार्गाची उपासना करणाऱ्यांना कळेल की अरे हे कामकला शिल्प आहे, कामकला यंत्र आहे, त्याचं शिल्प आहे. अगदी सामान्य माणसं म्हणतात की अशी शिल्प देवळावर असली ना की दृष्ट लागत नाही आणि वीज पडत नाही देवळावर. पण ही शिल्प येतात माणसाचे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यातला काम हाही एक पुरुषार्थ आहे. आणि मग त्याच्यामध्ये अर्थ काम मोक्ष मधला काम आहे. ज्या गोष्टी या माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहेत त्यांचं डेपिक्शन मंदिरावर केलं जायचं. तत्कालीन समाज सुद्धा प्रगल्भ होता, बौद्धिक क्षमता त्यांची प्रगल्भ होती की या गोष्टी तिथे असणं हे कोणाला वेगळं वाटलं नाही. आणि त्यात पण डूज आणि डोंट्स दाखवलेत की अति कामाच्या आहारी गेल्यानंतर होणारे दुष्परिणाम हे आपल्याला कोणार्कच्या मंदिरावरती बघायला मिळतात. खजुराहोच्या मंदिरावरती खूप काय म्हणता येईल त्याला एलिगंट टाईप मधली कामशिल्प आहेत, पण कोणार्कच्या मंदिरावर जास्त बिभत्स आहेत, कारण ज्याच्यामध्ये डोंट्स सुद्धा दिलेले आहेत की अति कामाच्या आहारी गेल्यानंतर काय होतं, कसं वागावं कसं वागू नये असं सांगणारी कामशिल्प आहेत. अनेक लोकांनी त्याच्यावरती अभ्यास केला आणि मी म्हणलं तसं की पुन्हा तेच की समाजामध्ये घडणारी ही घटना आहे, नेहमीची आयुष्यामधली महत्वाची घटना आहे. मग काही जण म्हणतात की तत्कालीन लोकांना काम शिक्षण मिळावं म्हणून ते मंदिरावर कोरले असतील, तेही शक्य आहे, साहजिक आहे. फारसं पटणार नाहीये पण असू शकतं, कारण त्याच्याबद्दल अजून 100% ठोकताळा कोणी केला नाही. पण ही कामशिल्प त्याच्यासाठी आपल्याला दाखवलेली आहेत, ती बघण्यासारखी असतात. आणि मग वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला, ज्याला एक ऍसिमिलेशन असं म्हणतात की वेगवेगळे धर्मपंथ आपण स्वीकारले, त्याचं महत्वाचं आणि मोठं उदाहरण म्हणजे कोणार्कच्या सूर्यमंदिरावर असलेल्या सूर्यमूर्ती. त्या वेगळ्या अशासाठी आहेत की त्यांच्या पायामध्ये बूट घातलेले दाखवलेले आहेत. सूर्याच्या पायामध्ये आपण देवळात जाताना चपला बाहेर काढून जातो आणि इथे देवच जर का बूट घालून उभा आहे, हे कसं काय शक्य आहे? मग त्याच्यामध्ये एक मायथॉलॉजी आणि इतिहास या गोष्टींना हातात हात घालून जातात. त्यातली मायथॉलॉजी आधी सांगतो की कृष्णाचा नातू सांब याला शाप मिळाला होता की तुला कुष्ठरोग होईल. कृष्णानेच दिलेला शाप होता. मग त्याला एक उश्शाप पाहिजे बरोबर. तो काय उश्शाप त्याच्या बरोबरचा, तर तू सूर्याची उपासना कर, ठराविक वेळात पाण्यात उभं राहून मग तुझा तो कुष्ठरोग निघून जाईल. त्यांनी सूर्याची उपासना केली, मग तो कुष्ठरोग त्याचा निघून गेला. मग ज्या सूर्याची मी उपासना केली त्यांनी, ज्याच्यामुळे माझा हा रोग गेला, त्याचं एक सुंदर मंदिर बांधायचं असं त्याने ठरवलं आणि मग त्याने मंदिर बांधलं आणि त्याच्यामध्ये सूर्यमूर्ती प्रस्थापित करायची ठरवली. तेव्हाच्या स्थपतींना सूर्यमूर्ती कशी करायची माहित नव्हतं. ते आपलं एक गोल तबकडी आणि त्याला आपण जसं चित्र काढायचो तसं त्याला किरण दाखवायची, अशा सूर्यमूर्ती असायच्या. मग त्यांनी शाकद्वीपामधनं काही मंडळींना बोलवलं की जे सूर्य उपासक होते आणि ज्यांना सूर्यमूर्ती करायची माहिती होती. त्या मंडळींनी या सूर्यमूर्ती घडवल्या
आणि मग त्यांनी त्या लोकांना भोजक कन्या दिल्या आणि मग ती मंडळी इथेच झाली. ही झाली मायथॉलॉजी. इतिहास असं सांगतो की शाकद्वीप म्हणजे पर्शिया म्हणजे आजचा इराण. या इराणमध्ये मग जातीचे लोक होते, त्यांच्यामध्येही चातुर्वर्ण्य होते. त्यातले जे मग ब्राह्मण होते की जे राजाचे पुरोहित पण होते, ही मंडळी सूर्योपासक होती. ही मंडळी जादूटोणा करण्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध होती. त्यांच्यावरनच मगावरनच मॅगिक म्हणजे मॅजिक हा जादूचा शब्द आलेला. तुम्ही मॅजिक शब्दाची उत्पत्ती जर बघितली तर तुम्हाला ती मग लोकांच्या पर्यंत गेलेली दिसते, डिक्शनरीमध्ये पण दिसेल. या मग लोकांनी इराणमधली त्यांनी जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांनी जी मूर्ती सूर्याच्या घडवल्या तेव्हा त्यांच्याकडचा पेहराव असलेल्या मूर्ती घडवल्या, त्यामुळे ज्याच्यामध्ये सूर्याच्या पायात बूट घातलेले असतात. साधारणपणे नर्मदेच्या उत्तरेकडे उत्तर भारतामध्ये आपल्याला या मूर्ती दिसतात, त्यामुळे त्याला उदिच्य म्हणजे उत्तरेकडचा उदिच्य वेशातला सूर्यमूर्ती असं म्हटलं जातं. आता याच्यात कुठे आपल्याला हे दिसतं ते ही सूर्यमूर्ती जी आहे, या सूर्यमूर्तीला जो इथे आपण पाहाल तर याच्या पायामध्ये पूर्वी रस्त्यावर काम करताना गंबूट जसे घालतात तसे गंबूट घातलेले या ठिकाणी दिसतील आपल्याला. आपल्याकडे लोणारला जे मंदिर आहे दैत्यसुदन मंदिर, त्याच्या मागे एक सूर्य बसलेला आहे, त्याच्या पायात पण बूट घातलेले दाखवले. आणि अशी सुंदर मूर्ती तुम्हाला महाराष्ट्रात बघायची असेल तर रत्नागिरीला थिबा पॅलेस आहे, तिथे खाली पुरातत्व खात्याचं म्युझियम आहे. त्या म्युझियमच्या दारातच एक साधारण 5.5 फुटाची उंच असलेली सूर्यमूर्ती आहे. त्याच्या अंगामध्ये असा पर्शियन पद्धतीचा कोट आहे, त्याच्या डोक्यावरती पर्शियन मुकुट आहे आणि पायामध्ये त्याच्या बूट घातलेले. इतका वेगळेपणा आपल्याकडे असतो आणि म्हणून आपल्याला मंदिरं बघायला लागतात. मंदिर किंवा मूर्ती यानंतर आपल्याला फिलॉसॉफीकडे किंवा तत्वज्ञानाकडे जायला लागतात. शारंगधर ही मेहकरची मूर्ती आहे, 12 फूट उंचीची विष्णूची अप्रतिम मूर्ती आहे. आणि शारंगचा अर्थ असा होतो की शृंग हा शब्द आहे, म्हणजे सांबर शिंगाचं धनुष्य त्याला शारंग म्हणतात. धनुष्याला वेगवेगळे प्रकार आहेत, पिनाक आहे, गांडीव आहे, शारंग आहे. त्यातलं हे सांबर शिंगाच्या लाकडापासून केलेलं ते शारंग आणि तो धर म्हणजे हातात धरलेला तो विष्णू. आता इथे कुठे याच्यामध्ये ह्याच्या हातात तर शंखचक्र गदा आणि एवढंच दिसतं, याच्यात धनुष्य आणि हे कुठे दिसतं तर ते आहे. तुम्ही जर का या विष्णूचा मुकुट बघितलात तर त्या मुकुटात वरती जे सरळ प्रोजेक्शन केलेलं दिसतं तिथे ही विष्णूची मूर्ती बसली आहे. त्याच्या डाव्या हातामध्ये धनुष्य घेतलंय आणि उजव्या हातामध्ये बाण आहे, त्याला शारंगधर विष्णू म्हणतात. इतक्या वेगळ्या. आता ही मूर्ती निरखून पाहिल्याशिवाय नाही ना कळणार. याला जर का आपण त्याच्या मूर्ती समोर गेलो, डोळे मिटून काहीतरी मागितलं आणि डोळे मिटूनच उलटे फिरलो आणि निघून गेलो, दिसणारच नाही त्याच्या कळसामध्ये त्याच्या मुकुटामध्ये काय येते. आणि म्हणून डोळस पद्धतीने डोळे उघडे ठेवून मूर्ती पाहायला पाहिजे, जसं मंदिर पाहायला पाहिजे तसं मूर्ती पाहायला पाहिजे. तत्वज्ञानाशी जाणारी मूर्ती म्हणजे ही निलंगा म्हणून जे गाव आहे तिथली हरगौरीची मूर्ती आहे. शिवपार्वती बसलेले आहेत, पार्वती शिवाच्या मांडीवर आहे बसलेली, अप्रतिम मूर्ती आहे. मुख्य गाभाऱ्यात नाहीये, त्रिदल मंदिर आहे म्हणजे 3 गाभारे असलेलं मंदिर आहे. एका गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे, त्याच्या डाव्या गाभाऱ्यामध्ये ही मूर्ती आहे. शिवपार्वती म्हणायची जी हरगौरी का म्हणलं त्याला, तर पार्वती ही जेव्हा तपश्चर्या केली तिने शिवाच्या प्राप्तीसाठी तेव्हा तिला घोरपडीची उपमा दिली. घोरपड जशी चिवट असते, एखाद्या याला चिकटून राहते, तिचा अढळ असतो कुठलीही गोष्ट, ती हलत नाही, अशी पार्वतीने तपश्चर्या केली म्हणून तिला घोरपडीची उपमा दिली. पार्वती त्या घोरपडीवर उभी आहे किंवा तिचं वाहन घोरपड आहे असं समजलं गेलं. मग गोधासना भवेत गौरी म्हणजे गोधेचं आसन जिचं आहे ती गौरी असं सांगितलं गेलं. आणि मग तिचा नवरा जो आहे तो हर. मग इथे कुठे सगळा हा विषय, तर इथे पार्वतीचा डावा पाय त्याच्या खाली जर तुम्ही बघाल तर ही लिझार्ड किंवा ही घोरपड तुम्हाला दिसेल, प्रॉपर घोरपड काढलेली. आणि त्यामुळे कायम लक्ष द्यायचं मूर्तीच्या पायाकडे. एक तर त्याच्या पायात बूट आहेत का, आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पायाशी वाहन काय आहे. आणि मग ही जर घोरपड असेल तर ही गौरी झाली, हरगौरी झाली ती. आणि पार्वतीने जशी चिवट काय म्हणतात त्याला तपश्चर्या केली, अतिशय निश्चलपणे तिने शिवाच्या प्राप्तीसाठी उपासना केली, जशी घोरपडी सारखी तिला उपमा दिली आहे, अशीच मी माझ्या पतीशी सुद्धा एकनिष्ठ राहीन असं व्रत आपल्याकडे असल्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी गौरी हर पूजला जातो. आपल्याकडे राम आणि सीता असेल तर सीताराम, कृष्ण आणि राधा असेल तर राधा कृष्ण, अशा न्यायाने पार्वती म्हणजे गौरी आणि हर असेल तर गौरी हर असं म्हणलं जातं. आपल्याकडे तो अपभ्रंशून गौरी हार पूजला असं म्हणतात, तो चुकीचा शब्द आहे. गौरी हर आहे की ते पार्वतीचा संबंध या ठिकाणी जोडलाय की जशी तिची तपश्चर्या होती आणि जसे ते दोघे जण एकनिष्ठ होते त्यांच्या संसारात, तशी मी राहीन अशी ती पूजा गौरी हराची पूजली जाते. ज्याला आम्ही अप्लाइड आयकॉनोग्राफी म्हणतो. म्हणजे मूर्तीशास्त्र हे दैनंदिन जीवनापर्यंत कसं आलंय त्याचं हे मोठं उदाहरण आहे.
काही वेगळ्या मूर्ती आहेत. 4 पायाचा सदाशिव आहे. उजवीकडची मूर्ती आहे ती मार्कंडा देव आहे गडचिरोलीचा, तिथली आहे. आणि डावीकडची मूर्ती आहे ती खजुराहोच्या कंदारिया महादेव देवळातली आहे. 4 पायाचे प्राणी असतात. आपल्याकडे देवाला 4 पाय दाखवलेत. उगाच दाखवले असतील का? मगाशी सांगितलं तसं नाही. प्रत्येक गोष्टीला प्रयोजन आहे. काही गोष्टी आपल्याला माहित नसतील, पण प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आहे. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव आहे. का? याचं उत्तर आहे. पाशुपत संप्रदाय जो आहे शैवांमधला, तो असं समजतो की त्यांचा जो संप्रदाय आहे, पंथ आहे, तो 4 पायांवर उभा आहे. चर्यापाद, क्रियापाद, योग आणि ज्ञान अशा 4 पायांवर, 4 पिलरवर तो पंथ उभा आहे. त्यातला जो पाय किंवा पाद आहे त्याचा श्लेष करून मूर्तिकारांनी ऍक्च्युअल पाय त्याला दाखवले. आणि आमचा जो आराध्य दैवत आहे तो शिव आहे आणि आमचा पंथ आहे तो 4 पायावर आहे. त्यामुळे तो शिव आराध्य दैवत हाच मुळात 4 पायाचा दाखवलाय. त्यातले जे खाली सोडलेले 2 पाय असतात त्याला चर्या आणि क्रिया, डे टू डे ऍक्टिव्हिटीज मधले, आणि पद्मासनातले जे 2 पाय आहेत ते योग आणि ज्ञान याचं प्रतीक आहे. H2O म्हणलं की आपल्याला पाणी हे कळतं. तो जसा फॉर्म्युला आहे तसा चतुष्पाद सदाशिव म्हणल्यानंतर तो पाशुपतांचा फॉर्म्युला आहे असं आपल्याला समजतं. वैकुंठाची मूर्ती म्हणजे 4-5 तोंड असलेली विष्णूची मूर्ती बघितली की पांचरात्र तत्वज्ञान आहे त्याची मूर्ती आहे असं आपल्याला कळतं. अर्धनारीश्वराची मूर्तीचं फॉर्म्युला, अर्धनारीश्वराची मूर्ती आहे बघितलं की आपल्याला ती सांख्य तत्वज्ञानाची मूर्ती आहे हे कळतं. कारण सांख्य तत्वज्ञान असं सांगतं की प्रकृती आणि पुरुष हे एकच आहेत. या दोघांपासून सृष्टीची निर्मिती झाली आहे. आणि मग ते एक दाखवण्यासाठी अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री दाखवतात की जी अर्धनारीश्वराची मूर्ती. ह्या मूर्ती एवढ्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. कितीही वेळा आपण याच्यावर बोलू शकतो खरं तर, पण हा अगदी जुजबी तोंडोळ करण्यासाठी आहे. पण या 2 सुंदर मूर्ती, त्यातली खजुराहोची किंचित भग्न झाली आहे, पण उजव्या त्याला मार्कंड्याची जी मूर्ती आहे ती अप्रतिम आहे. आणि त्याच्यावरचे ते पद्मासनामध्ये असले 2 पाय, त्या शिवाची योग मुद्रा आणि त्याच्यामध्ये प्रसन्न चित्त असलेला शिव, ह्या गोष्टी देवळामध्ये जाऊन बघण्यासारख्या असतात. आणि म्हणून मंदिर कसं पाहायचं तर ते नुसतं बाहेरून पाहायचं नाही, असं पाहायचं. कंदारिया महादेव हे अप्रतिम मंदिर आहे. मंदिर स्थापत्यातले सगळे घटक या मंदिरामध्ये आहेत. त्यामुळे हे मंदिर अतिशय देखणं आणि सुंदर मंदिर आहे. याला पोर्च आहेत, याला सभामंडप आहेत, त्याला 2 सभामंडप आहेत, याला गाभारा आहे, याला अंतराळ आहे. तत्वज्ञान सांगणार हे मंदिर आहे. हे आमच्या गुरूंनी आम्हाला तिथे नेऊन तिथे बसवून ह्या गोष्टी सांगितल्या. ते माझं काही नाही, मी त्यांचं जे आहे ते तुम्हाला सांगतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की मंदिराला बाह्य प्रदक्षिणा घालायची. बाह्य दर्शन प्रथम, बाह्य देवता पूजन सुद्धा प्रथम. जेव्हा नैवेद्य दाखवला जातो तेव्हा बाहेरच्या देवतांना आधी नैवेद्य दाखवला जातो, मग आतल्या देवतेला जातो. तसं दर्शन आधी बाहेरून घ्यायचं. का? तर मंदिर हे सामाजिक संस्था आहे. वक्त्याची ओळख जशी आधी करून दिली जाते की यांनी काय 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 शिक्षण झालंय, काय पुस्तकं लिहिलेत, लेख लिहिलेत, काय व्याख्यानं दिली आहेत, आणि मग त्या वक्त्याला बोलायला सांगतात. तसंच हा जो आतमध्ये देव आहे त्याची ओळख बाहेर मंदिरावरती शिल्पांमधनं करून दिली. तो शिव असेल तर त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी राक्षसांचं केलेलं निर्दालन, त्यांनी त्याच्या भक्तांवर केलेली कृपा, त्याच्या परिवार देवता पार्वती, गणपती, कार्तिकेय, हे सगळे शिल्प या देवळावर बाहेरच्या बाजूने कोरलेली असतात. एक प्रदक्षिणा मारून आपण पूर्ण आकलन करून घेतो की तो देव कोण आहे. या सुरसुंदरी आणि अप्सरा आपल्याला बाहेर पहिल्यांदा दिसतात आणि त्या सांगतात की अरे तुम्ही मनातले विकार टाकून आत दर्शनाला जा. आपण देवळामध्ये बघायला नाही जात देव, आपण दर्शनाला जातो. आणि ते दर्शन घेण्यासाठी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमचं मन शुद्ध हवं. मग ती घंटा आहे तुमचं मन शांत करायला. या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. कामशिल्प बाहेर आहेत की अरे हे आहेच आहे, आयुष्यातले हे घटक आहेच आहेत, पण हे बाहेर ठेवा आणि मग तुम्ही दर्शनाला आतमध्ये जा, असं सांगणार आहे. आणि हे कंदारिया महादेव मंदिर, कंदर म्हणजे गुहा, गुहेमध्ये असलेला महादेव. आणि मग तुम्हाला जर का दर्शन म्हणजे ते जे ब्रह्मतत्व आहे, इथे आता सगळी फिलॉसॉफी आणि तत्वज्ञान येतात की ते ब्रह्मदर्शन, ते ब्रह्मतत्व आहे, ते कुठल्याही रूपात असू शकतं, पण ते जे ब्रह्मतत्व आहे त्याच्या दर्शनाला, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आतमध्ये जाताय देवळामध्ये. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी बाहेर टाका, कारण तुम्हाला आता कॉन्सन्ट्रेशन करायचंय. तुम्हाला ते ब्रह्मतत्व काही साधन नाहीये त्याची. आणि मग ते जर का तुम्हाला बघायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या विषयाची उंची आणि त्या ज्ञानाची खोली हे असलं पाहिजे. उंची आणि खोली फिजिकली दाखवणार असं हे स्थापत्य आहे. कारण ह्याच्यामध्ये एकदम उजवीकडे आपल्याला दिसतंय ते पहिलं पोर्च आहे. त्या पोर्च मधनं आपण आतमध्ये गेलो की अर्धमंडप आहे, तो एका उंचीवरती आहे. त्याच्यानंतर सभामंडप आहे, तो अजून उंचावर आहे. अंतराळ आहे ते अजून उंचावर आहे आणि गाभारा आहे तो अजून उंचावर आहे. दर्शन घ्यायचं असेल आणि तुम्हाला खोली
या विषयाची असावी लागते. आणि मग तुम्ही देवाची द्वारी विसावे काय उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. त्या 4 मुक्ती कुठल्या? तर ते सायुज्यता, समीपता, सलोपता या सगळ्या हे आहेत, मुक्ती आहेत. आणि एक एक बघत तुम्ही आज जाता, मग तुम्हाला काही गंधर्व शिल्प दिसतात, मग तुम्हाला अष्टदिक्पाल दिसतात, तुम्हाला ते ब्रह्मतत्वाचं ज्ञान अजून झालेलं नाहीये. तुम्ही गाभार सभा मंडपात जाता, तिथे तुम्हाला रंगशिळा दिसते की जिथे देवाच्या पुढे कीर्तन करून भजन करून त्याचा हे करून आपण पुढे जातो. अंतराळ नावाचा एक गोष्ट आहे ते इथे मध्ये, ज्याला वेस्टिब्यूल म्हणतात, की तुम्ही हे सगळं संसारिक पाश मागे सोडलेत आणि तुम्ही दर्शनाला गेलात. अजून तुम्हाला दर्शन झालेलं नाहीये त्याचं, तुम्ही मध्ये आहात अंतराळ. आणि मग तुम्ही गाभाऱ्याच्या समोर जाता, समीपता. तिथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा मूर्ती बघता तेव्हा तुम्हाला समजतं की अरे माझ्याच सारखे नाक, डोळे, तोंड, ओठ असलेली अशीच मूर्ती. ते ब्रह्मतत्व आहे, तो मी त्याचाच एक घटक आहे आणि तो माझ्यासारखा आहे, मी त्याच्यासारखा आहे. आणि मग शंकराचार्यांनी जो कोहम, मी कोण आहे हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर तिथे मिळतं, सोहम, मी तो आहे की जे ब्रह्मतत्व आहे त्याचाच मी एक अंश आहे. तो समोर आहे, त्या मानवी रूपात आहे आणि माझ्याच सारखा आहे, म्हणजे मी त्याचंच एक रूप आहे. हे तुम्हाला ज्ञान होतं. तुम्हाला ज्ञान झाल्यामुळे तुमचा नवीन जन्म तिथे होतो. जिथे जन्म होतो त्या ठिकाणाला म्हणतात गर्भगृह. त्याचा अपभ्रंशून गाभारा झालाय. गर्भगृह एकदा म्हटल्यानंतर तिथे सगळे नियम आले. ते डिसइन्फेक्टंट पाहिजे, तिथे झगझगीत प्रकाश नको, तिथे शांतता हवी, तिथे पवित्रता हवी. आणि हे सगळं ज्ञान होऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्ही नंतर परत घरी जाता एका उच्च कोटीचं ज्ञान घेऊन. हे सगळं बघितल्यावर जर आपण परत प्रदक्षिणा घालायला लागलो, पुन्हा ते युद्धाचे प्रसंग, पुन्हा ते कामशिल्प, पुन्हा ते सुरसुंदरी, तर आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त झालं त्याचा काही अर्थच राहणार नाही. आणि म्हणून आधी प्रदक्षिणा देवळाला घालून मग आतमंदिरामध्ये मूर्ती बघायला जाणं हे शास्त्र आहे. हे अगदी थोडक्यात सांगितलेली गोष्ट आहे. कारण हा विषय इतका मोठा आहे, मंदिर हे इतकं मोठं आहे की त्यातले एक एक घटक घेऊन आपण सांगू शकतो, तिथे जाऊन बघू शकतो. पण हा थोडक्यात सांगितलेला विषय आहे. 1 तासाचं मला बंधन आहे, मला माहिती आहे त्याच्यात आटोपता येणार नाही विषय, पण तरी सुद्धा मी जेवढा जमेल तेवढा आटोपला आणि आपल्या पुढे सादर केला. या संस्थेतर्फेच आपल्याला आता 21 ते 28 जानेवारी 21 ते 26 जानेवारी ऑनलाईन आपल्याला गणवीर सरांच्याकडे बुद्ध मूर्ती कशा बघायच्या किंवा बुद्ध मूर्ती काय आहेत हे पण तुम्हाला आहे. जसं मी सांगितलं की प्रत्येक मूर्ती काही ना काही सांगते, तशा या मूर्ती काय आहेत, ते मूर्तीशास्त्र काय आहे बौद्धांचं. आणि आपल्याकडे प्रत्येक बौद्ध आहेत, जैन आहेत, शैव, वैष्णव, प्रत्येकाच्या मूर्तीशास्त्र, प्रत्येकाच्या मूर्ती आणि त्याची काहीतरी विविधता आणि त्या काहीतरी सांगतायत मूर्ती, हे असतं. तो सुद्धा यांनी एक काय म्हणतात त्याला वर्कशॉप म्हणून किंवा कोर्स ठेवला, त्याला पण आपण अवश्य बघा, जाणून घ्या हे काय ते. कारण जेव्हा आपण या गोष्टी बघायला जाऊ तेव्हा हा काहीतरी घरचा अभ्यास झाला असेल. आपण या विषयामध्ये शिक्षण घेतलं तर फारच उत्तम, पण ते नसेल घेतलं किंवा आपल्याला नाही जमत ते घ्यायला, तर किमान पक्षी तोंड ओळख व्हावी आणि घरचा अभ्यास करून आपण हे बघायला जावं. त्याच्यामुळे ही मंदिरं मगाशी सांगितलं तसंही बोलतात, या मूर्ती आपल्याला बोलतात. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, पण ते आपल्याशी संवाद साधतात आणि आपल्या भटकंती किंवा आपलं दर्शन हे अजून डोळस होतं. याच्यासाठी तरी आपण गेलं पाहिजे, याच्यासाठी हा खाटा टोक. मी सह्याद्री ट्रेकर्स या मंडळींचा मनपूर्वक आभारी आहे आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे की तासभर आपण हा वेगळा विषय असून ऐकलात. थांबतो इथे. धन्यवाद. कोणाला प्रश्न असतील या आजच्या व्याख्यानासंदर्भात तर आपण एक 10 मिनिटं वगैरे प्रश्न घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारावे. सर बोलू काय? हो बोला बोला. सर मी काय म्हणतो, आता नंतर म्हणजे इतकी सगळी खूप म्हणजे आपण अगदी स्तब्ध होऊन जातो. एवढी माहिती तुम्ही आम्हाला दिली याबद्दल तर आभारी आहे. पण हे आपलं काळाच्या ओघामध्ये हा मुख्य हेच बाजूला पडलं ना की हे सगळं बघायचं आहे. हो पडलं ना, मग तेच ना. कारण मी म्हणलं तसं की मधला काळ हा आक्रमणाचा काळ आहे. खाण्यापिण्याची भ्रांत होती, तिथे हे शास्त्र कुठनं लक्षात राहणार. पण जेव्हा आता आपल्याला उपलब्ध आहेत, पुस्तकं उपलब्ध आहेत, सांगणारी मंडळी उपलब्ध आहेत, तेव्हा तरी आपण जाऊन बघायला हवं. मागचा भाग गेला तो गेला, ठीक आहे, तो संपला विषय. पण आता जे आहे उपलब्ध त्या दृष्टीने जरी बघायला आपल्याला सुरुवात केली तरी कितीतरी. हो आणि किमान समजा मी म्हणतो आजकाल समजा आता तर खूप प्रगत शास्त्र झालेलं आहे. मंदिराबाहेर किमान एक बोर्ड जरी लावला की हे बघायचं आहे किंवा या पद्धतीने बघा, बरोबर आहे.
आम्ही कोकणामध्ये काही ठिकाणी हा प्रयोग केला. कर्णेश्वराच्या मंदिरात आहे, साटलेवाडी म्हणून आहे तिकडल्या मंदिरात आहे, की त्या मंदिराचा इतिहास माहिती ही तिथे लिहून ठेवली त्याच्यावरची. कारण इथे फक्त काय करा, काय करू नका, फोटो काढू नका, हे करू नका, यापेक्षा किमान ते काय आहे ही थोडी आपणही गेल्यावर प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाने जर त्या ट्रस्टींकडे किंवा देवळाकडे मागणी केली की बाबा तुम्ही एवढं तरी सांगा, एवढं तरी लिहा, किमान पक्षी एक 50 लोकांनी सांगितल्यावर कदाचित त्यांना वाटेल असं करा. मी महाडला जे वीरेश्वराचं मंदिर आहे त्या ट्रस्टींनी तर माझ्याकडून गाथा वीरेश्वराचे म्हणून एक पुस्तकच लिहून घेतलं. ते म्हणले आमच्याकडे आलेल्या लोकांना आम्ही ते देऊ. पूर्ण इतिहास छोटस पुस्तक आहे, अगदी पुस्तिका आहे, पण त्यांची इच्छा होती की असं लोकांना द्यावं. पण तुम्ही म्हणता तसं केलं पाहिजे. पण आपण जेव्हा जाऊ मंदिरात तेव्हा आपणच सांगायचं की बाबा इथे काहीतरी लिहून ठेव ना, लिहून ठेवा. काय कथा असतील त्याच्या, काय दंतकथा असतील त्या, उलट कथा खूप चांगल्या असतात. त्याने अजून त्या काय म्हणतात त्याला सौंदर्य वाढतं मंदिराचं. वेगवेगळ्या कथा असतात. अगदी अगदी नक्की सांगावं, चांगले. बरोबर सर. मला तर असं वाटतं अगदीच नाही झालं काही झालं तर आपण जे काय देवापुढे काही ना काही ठेवतो त्यावेळी असा एखादा फलक बनवून आपण तिथे लावला. अगदी नक्की, काहीच हरकत नाही. देवस्थान तर सहज मान्यता देईल. तुम्ही जर सांगितलं की आम्ही माहिती लिहून आणतो आणि फ्लेक्स करून देतो, ते लावतील, ते लावतात. त्यांना माहित नसते आणि कोण डील माहित नसतं. पण ही सूचना चांगलीच आहे की काहीतरी देवाला दान द्यायचं ते या रूपाने देऊ की येणाऱ्या भक्तांची तरी सोय होईल त्याच्यामध्ये. आता नक्कीच मी तर असाच प्रयत्न करेन. निश्चित निश्चित. खूपच खूप धन्यवाद सर. धन्यवाद. तुमच्या पुस्तकांची माहिती मिळाली, मी आता ती अवश्य हे करेन, अवश्य ती पुस्तकं घेईन. धन्यवाद सर. व्याख्यान झाल्यानंतर ग्रुपच्या मेसेज मध्ये जे सर्वजण असतील तर सरांच्या एकूण पुस्तकं कोणकोणती आहेत याची यादी आम्ही डिरेक्टली पाठवणार आहोत. त्यासोबतच ती कुठे उपलब्ध होतील याबाबतची माहिती देखील आम्ही तिथे तुम्हाला देणार आहोत. तत्पूर्वी आणखी काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. सर, गर्भगृहामध्ये स्त्रियांना शूद्रांना प्रवेश नसतो हे कितपत बरोबर आहे? नाही, ते स्त्री शूद्र किंवा हा कुठलाच प्रकार नाही. मी मगाशी म्हटलं तसं की ते फक्त आपण बाहेरून जातो आणि तिथलं प्रयोजन असं आहे की ते डिसइन्फेक्टंट हवं, इन्फेक्शन किंवा या गोष्टी नसाव्यात. शुचिता जे म्हणतात की कोणीही बाहेरून, कोणीही म्हणजे तिथे कोण येतो याच्यापेक्षा भाग नाहीये, तो येणारा माणूस तिथे आत जाऊ नये हा त्याचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये बाकीचे काही गोष्टी त्याच्यामध्ये नंतर घुसवल्या गेलेल्या आहेत, पण मुळात मंदिर स्थापत्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही. न येण्याचं केवळ कारण त्याच्यामध्ये केवळ अंतर राहावं एवढंच कारण आहे, बाकी कुठलंही कारण त्याच्यामध्ये नाही. थँक्यू. खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या मंदिरांबद्दल बऱ्याच वेळा बोललं जातं, पण उत्तर महाराष्ट्रात अशी काही मंदिरं आहेत का की ज्याच्यात अशी वैशिष्ट्यपूर्ण काही माहिती आपल्याला सांगता येईल? बरीच आहेत. मी म्हणलं झोडगे म्हणून आहे की जे धुळे आणि मालेगावच्या मध्ये देऊळ येते. त्याच्यानंतर धुळ्यात मध्येच जर तुम्ही गेला धुळे परिसरामध्ये तर मेथी नावाचं गाव आहे. मेथीला जे देऊळ आहे त्याच्यावर वैकुंठ विष्णूची एकमेव महाराष्ट्रातली मूर्ती आहे की जी वैकुंठ विष्णूची मूर्ती आहे. ते मेथी म्हणून गाव आहे. अशी खानदेशामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये बरीच मंदिरं आपल्याला दिसतात. मी एक उदाहरणादाखल सांगितलं, तिथेच जवळ एक वाघाळे म्हणून गाव आहे. त्या वाघाळ्याला सूर्य मंदिर होतं, आता त्याचं मुधई देवी म्हणून मंदिर केलंय, पण मुळात ते सूर्याचं मंदिर आहे. त्यामुळे अशी, आणि ते प्राचीन मंदिर आहे. तर अशी मंदिरं सर्वत्र, म्हणजे मराठवाड्यात फक्त काय की संख्येने जास्त आहेत, पण पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली मंदिरं आपल्याकडे आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्रातली विशेष करून झोडगे जे आहे ते कमालीचं कलापूर्ण मंदिर आहे आणि ते हायवेवर आहे, रस्त्यावर देऊळ आहे. म्हणजे ते काही कुठे जायला लागत नाही, आपल्या रस्त्यावरनं ते देऊळ सुद्धा दिसतं. मालेगावकडनं धुळ्याला जाताना मालेगाव पासून एक 15-20 किलोमीटर अंतरावरती उजव्या हाताला येते. छान आहे ते महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर संरक्षित स्थळ आहे. आता सर नमस्कार, मी धोत्रे बोलतोय. नमस्कार. जरा उशिरा जॉईन झालो मी थोडस. मला एक विचारायचं होतं की गर्भगृहात जाताना किंवा मंदिरात प्रवेश करताना खाली जो उंबरा आणि वरती गणपतीचं हे असतं, तर खालच्या पायरीला नमस्कार न करता वरती गणपतीला पाया पडून आतमध्ये जायचं असतं आणि ती पायरी जी आहे त्याच्यावर पाय देऊन जायचं असतं. आणि दुसरं एक तुम्ही मगाशी म्हणलात की देवाला जाताना काहीतरी घेऊन जावं, पान फळ पुष्पफळ वगैरे. तर मी तसं खूप पूर्वीपासून म्हणजे अगोदर जायचो तसं, पण आता तसं जात नाही. 2 हात 3 मस्तक एवढं मला जमतं, पण तिथे काही ना काहीतरी मी देऊन येतो. तर हे ते मंदिर पहिले पायरीचं दर्शनाचं आणि हे कितपत सत्य आहे? मी मगाशी सांगितलं पायरीवर पाय ठेवून जावं अशी अपेक्षा आहे खरं तर, कारण त्याच्यावरती जे कीर्तिमुख म्हणून आहे ती जी शंकराची एक कथा सांगितली
की ज्याच्यामध्ये ठीक आहे, म्हणजे तर काय पापं खातो वगैरे हा भाग वेगळा आहे त्यातला, ते सगळं डेकोरेटिव्ह म्हणून येतं. आणि नंतर जे वरती गणपती आलाय तो 12-13व्या शतकानंतर आलाय. अन्यथा ते जे ललाट बिंब आहे म्हणजे नमस्कार करणं आणि हे पाय न लावणं हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या तो जसा आहे तसाच असतो. पण मुळात त्याचं प्रयोजन जे आहे तो वरती गणपती किंवा वरती जे असतं, शिव असेल तर शंकराचं मंदिर असेल तर गजलक्ष्मी येते, विष्णूचं मंदिर असेल तर विष्णू किंवा लक्ष्मी असतात. तर ती मंदिराची ओळख सांगतात. त्या गाभाऱ्यामध्ये कुठला देव आहे देवळामध्ये त्याची ओळख सांगणारं ते चिन्ह आहे. देव दिसल्यानंतर त्याला नमस्कार करणं हा श्रद्धेचा भाग आहे प्रत्येकाचा, त्यामुळे तो करावा करू नये हा ज्याचा त्याचा भाग असतो. पण त्याचं प्रयोजन ते आहे की तो आतली ओळख सांगतो आतमध्ये जाताना. आणि तुम्ही म्हणलात तसं 2 हस्तक आणि 1 मस्तक हे तर आहेच सांगितलेलं. म्हणजे मी काहीही न घेऊन जाता केवळ आपण म्हणतो तसं की ज्याला मानसपूजा म्हणतात, म्हणजे आपण तर आपल्याकडे तर सांगितलं देवळात सुद्धा जायची आवश्यकता नाही पूजा करायची असेल तर, इतकी लिबर्टी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे फक्त मी म्हणलं असं की एक तर काहीतरी घेऊन जावं किंवा न नेता तुम्ही 2 हात जोडले तरी सुद्धा देवाला पुरतात. फक्त हे सगळे विषय श्रद्धेमध्ये येतात. ज्याची जशी श्रद्धा असते ना त्याप्रमाणे येतात. याला मंदिर स्थापत्यात किंवा मूर्तीशास्त्रात असे काही कोणी नियम नाही घालून दिलेले की तुम्ही असंच वागलं पाहिजे किंवा असं नाही. कारण ते जे नियम आहेत ना ते देऊळ कसं बांधावं, त्याच्यावर मूर्ती कशी कोरावी याच्या संबंधीचे नियम आहेत. दर्शनाला जाणं, मनातला जो भाव आहे आपला त्याचा ते अभिव्यक्त होणं हा पूर्णपणे श्रद्धेचा आणि वैयक्तिक विषय राहतो. मंदिर कसं पाहावं हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. आपले खूप खूप धन्यवाद आणि सह्याद्री ट्रेकर्सचे पण खूप धन्यवाद. असंच लेक्चर ते नेहमी अरेंज करतात आणि पुढच्याही लेक्चरला मी आता परवा 21 तारखेपासून सुरू होणार त्याला लेक्चरला मी आहे ऑनलाईन. धन्यवाद सर, थँक्यू. एक छोटीशी सूचना अशी की संस्थेमार्फत सरांनी जाहीर केल्याप्रमाणे 21 ते 28 दरम्यान बौद्ध मूर्तीशास्त्र हा कोर्स आहे. त्यासोबतच आपली संस्था जी आहे ते मागील 2 वर्षापासून भारत इतिहास संशोधक मंडळ या महाराष्ट्रातील नामवंत संस्थेसोबत काम करते. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये फक्त संशोधन केलं जातं आणि ते पब्लिश होतं. याच्या पलीकडे देखील तिथे असंख्य कागदपत्रांचा साठा आहे किंवा छोटस एक म्युझियम देखील आहे. तिथे पाहण्यासाठी मूर्ती देखील आहेत. या अनुषंगाने आपल्या संस्थेमार्फत 18 तारखेला म्हणजे या रविवारी आपण हेरिटेज वॉकचं देखील आयोजन केलेलं आहे. त्याची शुल्क आहे 111 रुपये आणि त्या हेरिटेज वॉकचे मार्गदर्शक असणारे गुरुप्रसाद कानिटकर. सो ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते प्रत्यक्षात तिथे येऊ शकतात पाहायला आणि अधिक माहितीसाठी आमच्या नंबरला तुम्ही संपर्क करावा. सर प्रश्नही आपण घेतलेत आणि बराच वेळ झाला आपणही बोलताय. अजून एक विचारायचं मला. हा विचारा ना सर, भूमिज प्रकारचे मंदिर कसे असतात? म्हणजे भूमिज मंदिर असतात ना? भूमीचे मंदिर आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप दिसतात. जी म्हणजे सगळ्यात आद्य भारतातलं सर्वात पहिलं भूमिज मंदिर जे आहे ते अंबरनाथचं मंदिर आहे. आणि आपल्याला मध्य प्रदेश मधलं भोजपूर इतके दिवस आधी समजायचो आपण, पण अंबरनाथच्या मंदिरामध्ये शिलालेखच मिळाला की 1060 साली ते मंदिर बांधलं. ते सगळ्यात पहिलं भूमीचे मंदिर आहे. 2 त्याच्याबद्दलचे सांगितले जातात. एक म्हणजे ती जी म्हणजे भूमीमधून वर आल्यासारखं दिसतं ही अगदीच बेसिक होती, म्हणजे त्याला काही शास्त्रीय आधार नाही. पण शिखराची जी शैली आहे त्या शिखरावरती देवळाच्या त्या शिखराची मिनिएचर्स केलेली असतात एकावर एक. ती जी प्रत्येक स्टेप बाय स्टेप केलेली असतात त्या एका काय लेअरला भूमी असं म्हणतात. आणि त्यामुळे तशा भूमी असलेलं जे नागर शैलीचं शिखर असतं त्याला भूमिज मंदिर किंवा भूमिज. ही उत्तर भारतामधली जी सगळी मंदिर आहेत ही नागर शैलीमधली आणि भूमिज शैलीमधली शिखर आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जी मंदिर आहेत ती जवळजवळ सगळी भूमिज शैलीमधली मंदिर आहेत. आणि सर खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर आहे ते भूमिज शैलीमधलं मंदिर आहे असं. ओके, थँक्यू सर. सर महेश शिरसाट, नाशिक. हा सर कोकम ठाणचं मंदिर आहे शिर्डी जवळचं, हो, तर त्याच्यामध्ये स्थित्यंतर बघायला मिळतात. द्वार शाखेवरती शैव वैष्णव द्वारपाल स्पष्ट दिसतात हो. आणि मध्ये शेषशाही विष्णू दिसतो आणि शिवपिंड दिसते. हो. त्यात पण झालं असं आहे का तो शेषशाही विष्णू आणि तो उभा करून ठेवलेला आहे. अरे बापरे. आणि हे निदर्शनास आणून पण दिलेलं आहे. पण श्रद्धेची गोष्ट येते त्याच्यामुळे म्हणतात जे आहे ते तसंच राहू द्या, तुम्ही अभ्यासक लोक शांत बसा. बरोबर आहे, आम्ही शांत बसतो म्हणा. त्याबद्दल ते होतं असं आणि तो शेषशाही विष्णू स्पष्ट दिसतोय तो. तुम्ही म्हणा फक्त देवाला उलटा केलाय, सरळ असतो तो तेवढंच बघा. देवाला उलटा केलेला आहे तो.
आणि ते असू शकतं, पण कोकमठाणचं तुम्ही म्हणलात तसं मगाशी मी जो हनगळचं उदाहरण दिलं ना, कोकमठाणचं पण सिलिंग जे आहे ते अतिशय उत्तम आणि सुंदर आहे. आणि कोकमठाण आणि कुंभारी अशी दोन आहेत तिथे जवळजवळ देवळं, कोपरगावच्या जवळची आहेत ती. त्यातलं कोकमठाणचं मंदिरचं जे सिलिंग आहे ते खूप सुंदर आहे. असू शकतं ते मंदिर कदाचित विष्णूचं असू शकेल, जर वैष्णव द्वारपाल असतील तर पूर्वीच्या काळी. तो मधला इतिहास गेलाय ना सगळा, आणि आपल्याला त्याचे काही रेफरन्सेस मिळत नाहीत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की असू शकेल, म्हणून जे शकेल म्हणतो आपण, किंवा अजून असं एक वेगळं वैशिष्ट्य असं का त्रिदल पद्धत वाटते पण ते द्विदल करून टाकलेले त्यांनी. नाही, आता तर फार, आणि काय सांगू त्याला, म्हणजे ट्रस्टी म्हणून एक प्रकार असतो, तो अजून वेगळा असतो. तिथे तुम्ही नाही काय करू शकत. एक वेळ देवापुढे तुमचं चालेल, पण ट्रस्ट आणि ट्रस्टी असतील तर जरा अवघड होऊन जातं प्रकरण सगळं. सगळीकडेच नाही असं, अनेक ठिकाणी मदत करणारी आणि काम करणारी मंडळी पण आहेत. पण तुम्ही अशा ठिकाणी सांगायला गेलात की तुम्ही आगाऊपणा करताय आणि आमच्या श्रद्धा मोठी का तुमचं अक्कल मोठी, असं म्हणजे ज्ञानाला ते अक्कल म्हणतात. सो अशा ठिकाणी शहाण्याने शांत राहणं हेच खरं, दुसरं नाही काही करू शकत. धन्यवाद सर, तुमचं आज मार्गदर्शन लाभलं. तसं मी तुमचा विद्यार्थी पण आहे आणि आज तुमचं छान मार्गदर्शन मला लाभलं. धन्यवाद. नाशिक भागात आले तर निश्चित मला फोन करा. नक्की नक्की, निश्चित. तर सर आपण आज इथे थांबूया. हो, थांबूया. संस्थेच्या वतीने आपले आजचे जे लेक्चर मिळालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे असंच मार्गदर्शन आम्हाला मिळत राहू. आणि सर आपल्या पुस्तकांसाठीचा मेसेज आम्ही आता ग्रुपवरती टाकणार आहोत, आणि त्या संदर्भात संपर्क कुठे करायचं काय वगैरे मी तुमच्याशी डिस्कस करून ग्रुपवरती अपडेट करेल, जेणेकरून आपली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्या माध्यमातून आणखीन जास्त मार्गदर्शन आणि त्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने अभ्यास या क्षेत्रामध्ये करता येईल. सो संस्थेच्या वतीने अक्षरधारा बुक गंगा आणि सह्याद्रीबुक्स.com या 3 साईटवर तर उपलब्ध आहेत ती. आणि शिवाय स्नेहल प्रकाशन तर्फे त्यांचा मी तुम्हाला फोन नंबर देतो, म्हणजे त्यांना संपर्क केला तर ते घरपोच पुस्तक पाठवायची व्यवस्था करतात. ओके सर, चालेल. मी ग्रुपवरती तसं अपडेट करेन सर. चालेल सर. अच्छा, संस्थेच्या वतीने मार्गदर्शकांचं आणि उपस्थित अभ्यासकांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद.